ठीक आहे. चला एकदा सांगा मला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस बेटा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? आणि कमेंट फास्ट करत चला रे. काही क्वेश्चन विचारले त्यावेळेस पण थोडं कमेंट फास्ट करत चला. चला सांगा एकदा मला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? आहे ना. ठीक बघा, या ठिकाणी तुम्ही नाही का ऑन टाइम जॉईन करत चला. ऑन टाइम जॉईन झाले तर तुम्ही लाईव्ह माझ्याबरोबर राहशाल, अदरवाईज तुम्ही पाठीमागं पडशाल आणि पाठीमागं पडले की मग मी क्वेश्चन विचारता येईल, मग नंतर तुमच्यापर्यंत क्वेश्चन लेट येत जाईल, मी समोर जात जाईल, तर हे होत चालतं. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करत जा, ऑन टाइम जॉईन करा, म्हणजे तुम्ही लाईव्ह राहशाल, म्हणजे माझ्याबरोबर राहशाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट जे आहे मी ज्यावेळेस क्वेश्चन विचारेल त्यावेळेस तुम्हाला करता येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे शक्यतो त्या ठिकाणी तुम्ही शक्यतो नाही, तुम्ही ऑन टाइमच राहत जा. ठीक आहे. काही हो तिकडं तुम्ही ऑन टाइम जॉईन करत चला. चला एकदा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांनी फास्टमध्ये, लगेच आपण त्या ठिकाणी स्टार्ट करूया. ओके. आणि ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी लाईक करत चला. करा फास्ट शेअर. करा लवकर. आणि ऑन टाईमचं का सांगतो मी, कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट ज्या आहे बेटा लेट येतात. ओके, खूप जास्त लेट येतात. एवढा तर लॅग नसणार इथं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही थोडं पाठीमागं राहत आहे, म्हणून म्हणतो मी तुम्हाला ऑन टाइम जॉईन करा, म्हणजे पाठीमागं राहणार नाही. आणि जर कधी काही झालंच तर तुम्ही अर्धा एक मिनिट लेट झालेच तर थोडं अर्धा एक मिनिट समोर येत जा, पाठीमाग नका जात जो मग. ठीक आहे. शेअर केला असेल सगळ्यांनी व्हिडिओ. ठीक आहे. चला मग आपण स्टार्ट करू या ठिकाणी. हॅलो एव्हरीवन, मी कृष्णा वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बघतोय. त्यामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉइल बघतोय. त्यामध्ये आपण काही पॅरामीटर बघितले, जसं की वॉटर कंटेंट असन, व्हाईट रेशो असन, पोरोसिटी असन, डिग्री ऑफ सॅच्युरेशन असन. ठीक आहे. आणि आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे डेन्सिटी ऑफ सॉइल अँड युनिट वेट ऑफ सॉइल. ओके, डेन्सिटी ऑफ सॉइल काय असतं आणि युनिट वेट ऑफ सॉइल काय असतं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. तुम्ही टायटल टाका, तोपर्यंत मी पाठीमागचं जे लेक्चर आहे ते शॉर्टमध्ये रिवाइज करतो. पाठीमागचं लेक्चर रिवाइज करतो म्हणजे आता जे काही आपण 6 पॅरामीटर बघितले त्यांना शॉर्टमध्ये रिवाइज करतो. ओके, जास्त वेळ घेणार नाही मी या ठिकाणी, पण शॉर्टमध्ये एकत्रित राहा. लागलं तर तुम्ही माझ्याबरोबर ते लिहा. ओके, आता हे टायटल टाकण्या अगोदर तुम्ही काय करा, एका पेजवरती ते शॉर्टमध्ये लिहा. ओके, तुमची मर्जी लिहायची लिहा, नका लिहू, तसं मी ऑलरेडी डिक्टेट केलंय, पण एक शॉर्टमध्ये तुमच्याकडे डाटा राहील, त्याच्यामुळे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. चला मग आपण सगळे मिळतात त्या ठिकाणी ते रिवाइज करूया. बघा, आता या ठिकाणी आपण सगळ्यात पहिला जो पॅरामीटर बघितला तो होता वॉटर कंटेंट, ज्याला की आपण स्मॉल डब्ल्यू ना इंडिकेट केलं होतं. काय होतं? वॉटर कंटेंट. ठीक आहे. फर्स्ट पॅरामीटर होता वॉटर कंटेंट, ज्याला स्मॉल डब्ल्यू ने आपण इंडिकेट केलं होतं. हा काय होता बेटा या ठिकाणी? हा होता वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेट ऑफ सॉलिड मल्टिप्लाय बाय 100. याला आपण पर्सेंटेजमध्ये पण एक्सप्रेस करू शकत होतो किंवा फ्रॅक्शनमध्ये सुद्धा. तर वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सॉलिड हा जो रेशो होता तुमचा, त्याला आपण काय म्हटलं? वॉटर कंटेंट. याचा अर्थ काय होतो की तुमच्या सॉलिडमध्ये किंवा विथ रिस्पेक्ट सॉलिड वॉटर किती आहे त्याला आपण काय म्हणतो? वॉटर कंटेंट म्हणतो. नंतर आपण दुसरा पॅरामीटर बघितला या ठिकाणी, तो म्हणजे व्हॉइड रेशो, ज्याला मी स्मॉल इन इंडिकेट केलं होतं. व्हॉइड रेशो तुमचा काय होता? तर हा रेशो होता व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड टू द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. काय होता? व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड टू द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. ठीक आहे. ओके, म्हणजे हा रेशो जो होता तुमचा, की तुमच्या सॉइलमध्ये किती व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. व्हॉल्यूम ऑफ सॉलिडच्या तुलनेमध्ये किती व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे त्याला आपण काय म्हटलं होतं? व्हॉइड रेशो म्हटलं होतं. ठीक आहे. नंतर आपण एक थर्ड पॅरामीटर बघितला, तो म्हणजे काय होता रे? पोरोसिटी, ज्याला आपण ईटानं इंडिकेट केलं. पोरोसिटी काय होतं मग या ठिकाणी? तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड डिवायडेड बाय काय होतं? टोटल व्हॉल्यूम. म्हणजे या ठिकाणी तुमचा व्हॉइड रेशो अँड पोरोसिटी दोघं पण त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड किती आहे ते सांगताय. पण एक जण सांगतो विथ रिस्पेक्ट टू सॉलिड, तो म्हणजे व्हॉइड रेशो, आणि एक जण सांगतो या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू सॉइलच्या व्हॉल्यूमनुसार त्या ठिकाणी किती व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे त्याला आपण काय म्हटलं होतं? पोरोसिटी म्हटलं होतं. ठीक आहे. तर हे आपण बघितलं होतं. ओके, याला पण आपण त्या ठिकाणी पर्सेंटेज किंवा फ्रॅक्शनमध्ये इंडिकेट करू शकतो. नंतर बघा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी फोर्थ पॅरामीटर बघितला, डिग्री ऑफ सॅच्युरेशन, ज्याला आपण यस ने इंडिकेट केलं होतं. डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय होतं या ठिकाणी? तर त्या ठिकाणी होतं व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड. ओके, डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड मल्टिप्लाय बाय 100. याचा अर्थ काय होतो या ठिकाणी? ठीक आहे. आणखी एक पॅरामीटर लिहून घेऊ, सांगतो दोघांना सोबत सांगतो म्हणजे समजायला सोपं जातं. ओके, फिफ्थ नंबरचा. त्यानंतर आपण बघितलं एअर कंटेंट. तर एअर कंटेंट इज इक्वल टू काय होतं तुमचं? तर व्हॉल्यूम ऑफ एअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड मल्टिप्लाय बाय 100 होतं तुमचं. ठीक आहे. आणि आणखी एक सिक्स पॅरामीटर, तो पण लिहून घेऊ म्हणजे सोपं जाईल आणखी. बघा या ठिकाणी नंतर आपण बघितलं पर्सेंटेज ऑफ एअर व्हॉइड्स, पर्सेंटेज ऑफ एअर व्हॉइड, आणि ज्याला आपण इंडिकेट केलं होतं इटा आहे ना. पर्सेंटेज ऑफ एअर व्हॉइड काय होतं तुमचं? मग व्हॉल्यूम ऑफ एअर डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. तर हे आपण 6 पॅरामीटर बघितले होते. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपण वरचे 3 बघितले. आता या ठिकाणी डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय आहे तुमचं? की आपल्याला माहिती आहे या ठिकाणी सॉइलमध्ये काय असतं? व्हॉइड असतात.
ओके, त्यांचं काहीतरी व्हॉल्यूम असणार. मग त्या व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडमध्ये किती व्हॉल्यूम ऑफ वॉटर आहे किंवा किती पाणी आहे त्याला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणतो. काय म्हणतो, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू द व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड, म्हणजे तुमच्या व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडमध्ये किती व्हॉल्यूम ऑफ वॉटर आहे किंवा किती पाणी आहे त्याला आपण काय म्हटलं रे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. सेम या ठिकाणी जर कधी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडमध्ये एअर पण असतं तर मग त्या व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडमध्ये एअर किती आहे, ठीक आहे, त्या व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडमध्ये व्हॉल्यूम ऑफ एअर किती आहे त्याला आपण काय म्हटलं, एअर कंटेंट म्हटलं. ठीक आहे, आता एअर कंटेंटला सिमिलर या ठिकाणी एक काय रे, पर्सेंटेज ऑफ एअर व्हॉइड आहे. पर्सेंटेज ऑफ एअर व्हॉइड काय असतं त्या ठिकाणी, कुठे गेलं हे सगळं ठीक आहे, परत लिहू तुम्ही एकदा. ठीक आहे, काही टाइम लागत नाही त्याला. व्हॉल्यूम ऑफ एअर डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय 100. बघा या ठिकाणी आपण एअर कंटेंट बघितलं की एअर कंटेंट काय असतं की व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडच्या रिस्पेक्टिव्ह व्हॉल्यूम ऑफ एअर किती आहे. पण जर मी म्हटलं की हे व्हॉल्यूम ऑफ एअर विथ रिस्पेक्टिव्ह व्हॉल्यूम ऑफ सॉइल किती आहे, बघा या ठिकाणी आपण काय घेतोय, आपण इथं सांगतोय की व्हॉल्यूम ऑफ एअर किती आहे, पण कोणाच्या रिस्पेक्टिव्ह, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइडच्या रिस्पेक्टिव्ह. जर मी टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइलच्या रिस्पेक्टिव्ह व्हॉल्यूम ऑफ एअर किती सांगतोय तर त्याला आपण म्हणतो पर्सेंटेज ऑफ एअर व्हॉइड्स. ठीक आहे, मग व्हॉल्यूम ऑफ एअर डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम, आणि इथं व्हॉल्यूम ऑफ एअर डिवाइड बाय काय आहे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे. हा फरक या ठिकाणी लक्षात ठेवा. तर हे झालं पण तुमचं पर्सेंटेज ऑफ एअर व्हॉइड आणि हे झालं तुमचं एअर कंटेंट. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं होतं. तर आता शॉर्टमध्ये याच्या रेंज पण बघून घेऊ. महत्वाचं आहे, मी रिपीट याच्यामुळेच करतोय, महत्वाचं आहे, कन्फ्युजन होतं या ठिकाणी. हे जे पॅरामीटर आहे याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, मग लवकर कळत नाही व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड का व्हॉल्यूम ऑफ सॉलिड का व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड का टोटल व्हॉल्यूम, ओके, का वेट वगैरे, या सगळ्या गोष्टी कन्फ्यूज करतात आपल्याला. त्याच्यामुळे मी याची प्रॅक्टिस करून घेतो तुमच्याकडून. ठीक आहे, याच्यावरती आपल्याला नंबर ऑफ प्रॉब्लेम पण बघायचे की जे की ऑलरेडी तुमच्या MPSC मध्ये म्हणा, UPSC मध्ये म्हणा, गेटमध्ये म्हणा, त्यानंतर WRD PWD मध्ये आलेले आहेत. ते सगळे प्रॉब्लेम आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ठीक आहे, बघा या ठिकाणी रेंज काय होती याची, वॉटर कंटेंटची रेंज होती बेटा तुमची W इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 होती. ओके, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 0 पण असू शकतं तुमचं वॉटर कंटेंट, आपल्याला माहिती आहे वॉटर कंटेंट 0 असू शकतं ड्राय सॉइल असेल तर, आणि त्याच्यापेक्षा जास्त, आणि याला या ठिकाणी कुठली अप्पर लिमिट नसते. ओके, आपण हे बघितलं. या ठिकाणी मी लिहू शकतो खाली नो अप्पर लिमिट, नो अप्पर लिमिट. ठीक आहे, नंतर बघा या ठिकाणी जो ई होता तुमचा हा 0 होऊ शकत नाही, कारण की एखाद्या सॉइलमध्ये व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड 0 होऊ शकत नाही. एखाद्या सॉइलमध्ये व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड 0 होऊ शकत नाही, म्हणून जर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड 0 होऊ शकत नाही तर हा 0 होऊ शकत नाही, म्हणून हा किती असणार आहे, ग्रेटर दॅन 0 असणार आहे. तर इथं लिहू शकतो मी ई इज नॉट इक्वल टू 0. तर हा तुमचा ई जो आहे, व्हॉइड रेशो आहे, तो 0 होणार नाही कधीच. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि या ठिकाणी इथंही काय आहे रे, नो अप्पर लिमिट, इथेही कुठली अप्पर लिमिट नाही आहे. ठीक आहे, आपण इथपर्यंत बघितलं होतं. नंतर बघा आता या ठिकाणी आपण बघितलं पोरोसिटीची रेंज. पोरोसिटीची रेंज काय होती या ठिकाणी, तर पोरोसिटीची रेंज होती की पोरोसिटी तुमची ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू होतं का या ठिकाणी, यस, इक्वल टू होऊ शकतं का, सांगा मला. पोरोसिटी तुमची 0 असू शकते का, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड 0 असू शकते का एका सॉइलमध्ये, येस बेटा, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड एखाद्या सॉइलमध्ये 0 असू शकतात का, नाही. जर 0 नाही तर मग पोरोसिटी सुद्धा तुमची 0 नसणार आहे, म्हणजे या ठिकाणी हे 0 पेक्षा जास्त असणार आहे. ओके, इक्वल टू नसणार आहे. काय म्हणून होतं कधी कधी बेटा, नाही लक्षात राहत, तुम्ही पाठांतर करशाल तर हेच होणार झालं. पण जर तुम्हाला माहिती आहे, आता कन्सेप्ट काय माहिती आहे की फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल, मग व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जे आहे ते जर एखाद्या सॉइलमध्ये 0 होऊ शकत नाही, याचा अर्थ पोरोसिटी 0 नसणार आहे. म्हणून या ठिकाणी हे 0 पेक्षा जास्त, हे पण 0 नसणार या ठिकाणी. ओके, नंतर बघा या ठिकाणी हे काय असतं, परत लेस देन काय असतं, 1 असतं, म्हणजे या ठिकाणी कंप्लीट 1 सुद्धा नसतं. का कंप्लीट 1 नसतं, कारण की व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड तुमच्या टोटल सॉइल एवढे पण होऊ शकत नाही. ओके, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जे आहे तुमच्या टोटल सॉइलच्या व्हॉल्यूम एवढे होऊ शकत नाही, कारण तसं झालं तर त्यामध्ये सॉलिडच नसणार आहे, म्हणजे ती सॉइलच नसणार आहे. ठीक आहे, म्हणून ते 1 पण होऊ शकत नाही, आपण हे बघितलं होतं. आता इथं बघा 0 ते 1 म्हणा किंवा 0 to 100% म्हणा, सारखंच आहे, म्हणून मी आता सगळ्या गोष्टी लिहून देणार नाही या ठिकाणी. इथं आपण लिहू शकतो की तुमचा जो पोरोसिटी आहे ती 0 होऊ शकत नाही, तुमची जी पोरोसिटी आहे ती तुमची 1 सुद्धा होऊ शकत नाही. ठीक आहे, तुमची 1 सुद्धा होऊ शकत नाही, हे आपल्या लक्षात आलं. नंतर बघा या ठिकाणी आहे तुमचं डिग्री ऑफ सॅच्युरेशन. तर डिग्री ऑफ सॅच्युरेशनची आपण रेंज बघितली होती, तर डिग्री ऑफ सॅच्युरेशनची रेंज होती की ते 0 होऊ शकतं, म्हणजे 0 पेक्षा जास्त किंवा इक्वल असणार झालं, किंवा लेस देन ऑर इक्वल टू काय असणार झालं, 1 असणार झालं. ही आपण रेंज बघितली होती. सेम तुमच्या एअर कंटेंटची पण रेंज होती. तर एअर कंटेंटची रेंज काय होती की 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 अँड लेस देन ऑर इक्वल टू 1. ठीक आहे, 1 म्हणा, 100% म्हणा, मी परत सांगतो तुम्हाला, 1 म्हणा किंवा 100% म्हणा. तुम्ही याला फ्रॅक्शनमध्ये पण इंडिकेट करू शकता, तुम्ही या सगळ्यांना तुम्ही पर्सेंटेजमध्ये सुद्धा एक्सप्रेस करू शकता. ठीक आहे, बघा या ठिकाणी याची जी रेंज होती कशाची, तुमच्या पर्सेंटेज ऑफ एअर व्हॉइडची, तर ही रेंज होती या ठिकाणी बघा. ओके, बघा या ठिकाणी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आता व्हॉल्यूम ऑफ एअर बघा, जर तुमच्या लक्षात नाही आलं की या ठिकाणी आता हे 0 होऊ शकतं का, लगेच फॉर्म्युला बघायचा की व्हॉल्यूम ऑफ एअर 0 होऊ शकतं का, तर व्हॉल्यूम ऑफ एअर 0 होऊ शकतं कधी, सॅच्युरेटेड सॉइलमध्ये. जर फुल सॅच्युरेटेड सॉइल असेल तुमची तर व्हॉल्यूम ऑफ एअर 0 होऊ शकतं, म्हणजे याचा अर्थ हे 0 असू शकतं किंवा 0 पेक्षा जास्त असू शकतं. आणि आपण या ठिकाणी बघितलं होतं लेस दॅन इक्वल टू काय होतं, पोरोसिटी होतं. काय होतं, लेस दॅन इक्वल टू
पोरोसिटी होतं. तर इथपर्यंत आपण ह्या रेंज सगळ्या बघितल्या होत्या. कळतंय ना? तर ह्या सगळ्या रेंज आपण या ठिकाणी बघितल्या होत्या. आता बघा याच्यावरती आणखी जसे क्वेश्चन विचारले त्याला थोडं शॉर्टमध्ये रिवाइज करूया. जसं की बघा, जसं की या ठिकाणी जर आपण कधी वॉटर कंटेंट बघितलं तर वॉटर कंटेंटची लिमिट बघा या ठिकाणी W इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. ठीक आहे. नो अप्पर लिमिट म्हणजे याचा अर्थ काय या ठिकाणी हे ग्रेटर दॅन 100%. हे तुमचं 100% पेक्षा जास्त होऊ शकतं. नंतर बघा इथंही सेम आहे, इथंही काही अप्पर लिमिट नाही म्हणजे हे सुद्धा तुमचं काय होऊ शकतं ग्रेटर दॅन 100% तुमचं होऊ शकतं. ठीक आहे. हे दोन पॅरामीटर असे आहे की जे 100% पेक्षा जास्त असू शकतात. नंतर जर आपण खाली आलो, खाली म्हणजे काय स्लॅबवर गेलो का सर आपण नाही, इकडे खाली कसं इथं हे चौथा आणि पाचवं पॅरामीटर बघा. जर चौथा आणि पाचवं तुम्ही पॅरामीटर बघताय तर या केसमध्ये बघा तुमचा जो लिमिट दिली आहे ती आहे 1 पर्यंत, इक्वल टू 1 आहे. 1 आहे म्हणजे 100% आहे. पण या ठिकाणी आपण 100% पेक्षा जास्त होऊ शकत नाही. बघा या ठिकाणी मी म्हणतो की मे नॉट ग्रेटर दॅन 100%. या ठिकाणी हे तुमचं 100% पेक्षा जास्त होऊ शकत नाही. इथं पण लिमिट दिली आहे 1 ची म्हणजे या ठिकाणी सुद्धा हे सुद्धा आपलं मे नॉट ग्रेटर दॅन 100%. असे क्वेश्चन विचारले आहे म्हणून सांगतोय. 100% पेक्षा हेही तुमचं जास्त होऊ शकत नाही. नंतर बघा तर या ठिकाणी हे झालं तुमचं दोन्ही पण 100% पेक्षा जास्त नाहीये. पण या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी हे 100% होऊ शकतं. हे लक्षात घ्या. 100% पेक्षा जास्त नाही होतंय पण इथं 1 आहे ना, 1 आहे म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की मे इज इक्वल टू 100%. तर हे 100%च्या बरोबर असू शकतं. या ठिकाणी यालाही म्हणू शकतो मे इक्वल टू 100%. पण 100% पेक्षा जास्त नसणार आहे. कारण की हा 1 काय इंडिकेट करतो 100% इंडिकेट करतो म्हणजे 100% असू शकतं. ठीक आहे. बघा आता हे वरचं जे आहे ते 100% पेक्षा जास्त असणार. हे पण 100% पेक्षा जास्त. हे दोघं पण त्या ठिकाणी 100% पेक्षा जास्त नसणारे पण 100% असू शकतात. पण जर तुम्ही पोरोसिटी आणि या ठिकाणी काय बघितलं पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईड म्हणजे जिथं जिथं तुम्हाला हे सिम्बॉल दिसतंय कोणतं इटावाला सिम्बॉल दिसतंय तर या केसमध्ये हे 100% सुद्धा होत नाही. काय होत नाही 100% सुद्धा नसतं. मग या ठिकाणी म्हणू शकतो मी बघा या ठिकाणी म्हणू शकतो मी की हे जे आहे तुमची पोरोसिटी इज नॉट इक्वल टू 100%. हे 100% सुद्धा नसतं. तर 100% पेक्षा जास्तचा प्रश्नच येत नाही. नंतर जर इथं बघितलं आपण या ठिकाणी तर या केसमध्ये पण बघू दे मला दिसतंय का हां, जर इथं बघितलं मी तर या केसमध्ये सुद्धा हे तुमचं काय होऊ शकत नाही रे 100% होऊ शकत नाही. ठीक आहे. जिथं जिथं पण हे सिम्बॉल आहे ते 100% नसणार आहे. का 100% नसणार आहे? कारण की बघा या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ एअर हे टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल एवढं होणार नाहीये आणि व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड सुद्धा तुमचं टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल एवढं होणार नाहीये. म्हणून हे 100% नसणार आहे. म्हणून याची आणखी एक लिमिट होती बघा तर 0 लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू 0 नंतर त्या ठिकाणी काय होतं लेस दॅन काय होतं 1 होतं. तर आपण ही लिमिट सुद्धा या ठिकाणी बघितली होती पर्सेंटेज ऑफ एअर व्हाईटची. ठीक आहे. तर हे एकदम आता मी जे शिकवलं तुम्हाला आतापर्यंत जेवढे लेक्चर आपल्या याच्यावरती झाले हे सगळं एकत्र करून सांगितले आणि याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळणार. ओके याच्यावरतीच क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळणार आणि आणखी लागल्यास तुम्ही लिहू शकता या ठिकाणी काही रिलेशन जसं की एस प्लस ए सी इज इक्वल टू काय होतं तुमचं 1 होतं. ओके दोघांची जर ॲडिशन केली तर 1 येत होती. आणखी एक आपण रिलेशन बघितलं होतं जे की आता समजा तुमच्या माझ्या लक्षात येणार नाही कन्फ्युजन होतंय आपल्याला. मग कन्फ्युजन होतंय म्हटल्यानंतर मग आपण काहीतरी ट्रिक पण बघितली होती. समजा की चला असं लिहून बघू आपण. ठीक आहे. लिहून बघितलं मी. नंतर मग यांना सेपरेट करायला सांगितलं मी तुम्हाला. दोघांना सेपरेट करायचं. अरे सेपरेट केलं. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन टाकून द्या आणि इथं सी देऊन टाका. ओके झालं म्हणजे बरोबर आलं आपलं आता. ओके तर हे बघितलं होतं आपण. तर हे रिलेशनही लक्षात ठेवा आणि ते फॉर्म्युले पण तुम्ही आता लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितले होते कारण की आता भरपूर वेळ झाला याला रिव्हिजन करण्यासाठी. महत्त्वाचं होतं म्हणून याच्यामध्ये आपण वेळ दिला. ठीक आहे. आता बाकी आपल्याला बघायचं डेन्सिटी. ठीक आहे. ओके चालन. सगळ्यांनी लिहून घ्या आणि आता ज्यांनी नसेल लिहिलं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. एक पेज सोडून द्या आणि नंतर लिहायला सुरुवात करा. ठीक आहे. आता मी जास्त वेळ थांबणार नाही. जे माझ्यासोबत लिहिलं त्यांनी ते चला समोर. बाकीच्यांनी स्क्रीनशॉट घ्या लगेच. थांबा एकदा 1 मिनिट मला चांगलं थांबू द्या म्हणजे कसं स्क्रीनशॉट चांगला आला पाहिजे माझा. ठीक आहे. तर स्क्रीनशॉट घ्या आणि त्या ठिकाणी मग आपण त्या ठिकाणी समोर जाऊया. ठीक आहे. चालेल? मजाक करतोय. कसं आलं चालतं मी हे व्यवस्थित झालं पाहिजे. ठीक आहे. नाही तर सर पोज द्या एकदा आम्ही स्क्रीनशॉट घेतोय का चालन मग टाका टायटल या ठिकाणी चला टाका टायटल या ठिकाणी डेन्सिटी ऑफ सॉइल अँड युनिट वेट ऑफ सॉइल. ओके डेन्सिटी ऑफ सॉइल काय असतं आणि युनिट वेट ऑफ सॉइल काय असतं. ठीक आहे. बघा डेन्सिटी ऑफ सॉइल सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असणार आता. ओके आता जर तुम्ही तुमचा डिप्लोमा झालाय म्हणजे तुम्हाला डेन्सिटी ऑफ सॉइलचा एवढा फॉर्म्युला तरी कमीत कमी माहीत असणार. पण आता याला समजा थोडं प्रॅक्टिकली आपण कोरिलेट करणार डेन्सिटी ऑफ सॉइल हे प्रॅक्टिकली थोडं समजून घेणार की नेमकं डेन्सिटी ऑफ सॉइल काय असतं. आता फॉर्म्युला एकदा मी पण लिहून देतो या ठिकाणी तसं आता अगोदर मी थोडं बेसिक घेतलं असतं आणि मग त्या ठिकाणी लिहून दिलं असतं पण माहिती आहे सगळ्यांना
ठीक आहे. काय डेन्सिटी ऑफ सॉइल काय असतं बेटा सांगा? डेन्सिटी ऑफ सॉइल काय असतं? डेन्सिटी ऑफ सॉइल काय? डेन्सिटी सॉइलची काय कुठलीही डेन्सिटी का कुठल्याही मटेरियलची डेन्सिटी सांगू शकता तुम्ही, किंवा मग तुम्ही मला कॉमनली डेन्सिटी म्हणजे काय ते सांगा. लागलंच तर मी काय करतो रे, खाली इथं नाही का डेन्सिटी लिहितो, तुम्ही नका लिहू, हे तुम्हाला समजण्यासाठी. सांगा डेन्सिटी म्हणजे काय? सॉइलची सोडून द्या, फक्त डेन्सिटीचा फॉर्म्युला सांगा. डेन्सिटीचा फॉर्म्युला सांगा फक्त. सॉइल सोडून द्या, सॉइलची डेन्सिटी नाही, फक्त डेन्सिटी सांगा. हेच बेटा काय असतं? याच काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. काय असतं बेटा? मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, मास अपॉन व्हॉल्यूम. आणि या ठिकाणी युनिट वेट जे असतं बेटा, युनिट वेटचा काय फॉर्म्युला असतो रे? युनिट वेट काय असतं? यस, युनिट वेट. येस बेटा, युनिट वेट. येस बेटा काय असतं? वेट अपॉन व्हॉल्यूम. काय असतं? वेट. ओके, वेट अपॉन व्हॉल्यूम. आता या वेटला बेटा मी असं शॉर्टकट लिहित चालू ना, वेट, WT म्हणजे वेट असणार तुमचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता डेन्सिटी आहे मास ऑफ सॉइल. ठीक आहे, सॉरी, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम आहे तुमचं. याचा मिनिंग काय होतं बघा, याचा मिनिंग काय होतो? या ठिकाणी समजा तुम्ही काय घेतलं रे, या ठिकाणी समजा तुम्ही एक टँक घेतली. ओके, एक समजा फॉर एक्झाम्पल एक टँक घेतली, ज्याचं काहीतरी समथिंग व्हॉल्यूम असणार. ठीक आहे, एक टँक घेतली आपण. ओके, आता ही 3D मध्ये जमणार नाही मला, पण ठीक आहे, समजा एक टँक आहे. ज्या टँकचं समजा पकडून चला की ज्याचं डायमेन्शन जे आहे, एक त्याची समजा हाईट असेल ती 1 मीटर आहे, त्याची डेप्थ असेल, सॉरी हाईट घेतली आपण, डेप्थ घेतली, विड्थ आणि त्या ठिकाणी लेंथ असेल ती 1 मीटर असेल. म्हणजे तिन्ही डायमेन्शन त्याचे 1 मीटर आहे. जर तिन्ही डायमेन्शन 1 मीटर आहे, जर त्याचं मी व्हॉल्यूम काढलं तर व्हॉल्यूम काय असणार मग? हाईट मल्टिप्लाय बाय विड्थ मल्टिप्लाय बाय लेंथ. तर हे त्याचं व्हॉल्यूम झालं, ते व्हॉल्यूम येतं 1 मीटर क्यूब. म्हणजे आपण अशी एक टँक घेतली ज्याचं व्हॉल्यूम आहे तुमचं 1 मीटर क्यूब. ठीक आहे, 1 मीटर क्यूब त्याचं काय आहे? व्हॉल्यूम आहे. बरं, आता ही टँक 1 मीटर क्यूबची आहे, ज्याच्यामध्ये समजा आपण काय टाकलं, त्या ठिकाणी समजा एखादं मटेरियल टाकलं. आता मटेरियल टाकलं, समजा फॉर एक्झाम्पल आपण काय टाकलं, याच्यामध्ये मटेरियल तुम्ही कुठलंही घ्या. मग पाणी घ्या, वाटलं तुम्हाला साखर घ्या, ओके, गोड वाटते तर. नंतर त्या ठिकाणी सॉईल घ्या, सिमेंट घ्या, जे वाटतं ते घ्या. मग मी घेतो पाणी. काय घेतो? पाणी घेतो. आणि या टँकमध्ये पाणी टाकतो. आता हिचं व्हॉल्यूम किती आहे रे? 1 मीटर क्यूब. 1 मीटर क्यूब याचं व्हॉल्यूम आहे. म्हणजे 1 मीटर त्याची हाईट असणार किंवा डेप्थ असणार, 1 मीटर विड्थ आणि 1 मीटर त्याची काय असणार? लेंथ असणार. अशी एक आपण टँक घेतली. ओके, 1 मीटरचं थोडं ॲझ्युम पण करा की 1 मीटरची टँक आहे बाबा. ओके, त्याची हाईट 1 मीटर आहे, विड्थ 1 मीटर आहे, लेंथ थोडं ॲझ्युम करा. ओके, अशी एक टँक घेतली आपण. त्याच्यामध्ये मी टाकलं पाणी. मग हे जे पाणी मी या ठिकाणी टाकलं किंवा हे जे वॉटर मी या ठिकाणी या 1 मीटर क्यूब टँकमध्ये टाकलं, की याचं नेमकं मग आपण जर कधी मास घेतलं. ओके, मग मी याचं काय घेतलं? मास घेतलं. त्याला काढलं बाहेर समजा फॉर एक्झाम्पल, किंवा त्या ठिकाणी डायरेक्टली टँकच मोजली, टँकचं वेट काढून टाकलं आणि उरलेलं जे होतं ते वेट तुमच्या पाण्याचं झालं. वेट म्हणा किंवा मास म्हणा. ओके, आपण मास घेतलं म्हणजे केजी मध्ये मेजर केलं. मग याच्यामध्ये जेवढं केजी तुमचं पाणी बसलं का, ती पाण्याची काय झाली? डेन्सिटी झाली. ओके, म्हणजे एका मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये किती पाणी बसतं तुमचं, किती केजी पाणी बसतं, किती मास बसतं पाण्याचं, त्याला आपण काय म्हणतो? डेन्सिटी म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे, जर कधी मी 1 मीटर क्यूबची जर कधी टँक घेतली, त्याच्यामध्ये जर मी पाणी टाकलं, तर तुमचं पाणी किती बसतं रे? तर ते पाणी बसतं काय रे? 1000 केजी एवढं पाणी बसतं. किती? 1000 केजी. तुम्ही घेऊन बघा टँक वगैरे, टाका पाणी त्याच्यामध्ये, मोजा. 1000 केजी तुमचं नियर बाय पाणी भरलं पाहिजे. किती? जवळपास 1000 केजी. म्हणजे याचा अर्थ काय झाला? डेन्सिटीला आपण कशाला इंडिकेट करतो रे? रो ना. याचा अर्थ काय झाला? रो ऑफ डब्ल्यू म्हणजे वॉटरची डेन्सिटी किती झाली तुमची? तर वॉटरची डेन्सिटी झाली 1000. आता हे आपण 1000 काय आहे नेमकं? केजी आहे. मास मोजलं आपण, त्याचं केजी घेतलं आणि 1000 केजी पर काय? एका मीटर क्यूबला. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? 1 मीटर क्यूब म्हणजे मीटर क्यूब. ठीक आहे, केजी पर मीटर क्यूब. याचं काय झालं मग? युनिट झालं. कळतंय ना? डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. पण मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे नेमकं काय? की व्हॉल्यूमच्या रिस्पेक्टिव्ह त्या ठिकाणी मास किती आहे, पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये मास किती आहे, त्याला आपण त्याची डेन्सिटी म्हणतो. ओके, पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये मास किती आहे त्याला आपण डेन्सिटी म्हणतो. किंवा सिम्पली जर कधी घ्यायचं तर काय, की 1 मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये, 1 मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये नेमकं किती मटेरियल बसतंय, किती केजी मटेरियल बसतंय, किती मास बसतंय एखाद्या मटेरियलचं, ती त्याची काय झाली रे? डेन्सिटी झाली. काय झाली त्याची? डेन्सिटी झाली. हे लक्षात असू द्या. बघा, आता फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी आपण समजा एखादं दुसरं मटेरियल घेतलं. ओके, समजा दुसरं कोणतं? स्टील घेतलं. आणि या ठिकाणी जर मी स्टील टाकलं, ओके बेटा, इथे काय टाकलं मी? स्टील टाकलं. तर 1 मीटर क्यूबची टँक असणार आहे, त्याच्यामध्ये आपण स्टील टाकलं. मग ते एका मीटर क्यूबमध्ये स्टील किती बसतं, ती त्याची काय झाली? स्टीलची डेन्सिटी झाली. ओके, ती काय झाली? स्टीलची डेन्सिटी झाली. मग आता आपल्याला माहिती आहे स्टील वॉटरपेक्षा जड आहे, त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी वॉटरपेक्षा जास्तच असणार. ओके, आणि ती जवळपास किती असणार रे? हेच बेटा, वॉटरची डेन्सिटी, सॉरी वॉटरची नाही, स्टीलची डेन्सिटी सांगा मला किती असते तर?
यस, स्टीलची डेन्सिटी आणि ती वॉटरपेक्षा नक्कीच त्या ठिकाणी काय असणार, जास्त असणार. तुम्ही कमेंट करा त्या ठिकाणी, मी समोर जातो त्या ठिकाणी. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपण बघितलं की एका मीटर क्यूबमध्ये एखाद्या मटेरियलचं मास किती बसतंय त्याला आपण डेन्सिटी म्हटलं. मग तसंच या ठिकाणी सॉईल आहे. मग आता तुम्ही मटेरियल कोणतंही घेऊ शकतात. तुम्ही आता इथं मी वॉटर घेतलं, स्टील घेतलं, नंतर मी सॉईल पण घेऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ काय की एखाद्या 1 मीटर क्यूब टँकमध्ये, 1 मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये तुमच्या सॉईलचं किती मास बसतं त्याला काय म्हणतात रे, डेन्सिटी ऑफ सॉईल म्हटलं जातं. ओके, त्याला काय म्हणतो आपण, डेन्सिटी ऑफ सॉईल म्हटलं जातं. म्हणजे मी इथं लिहू शकतो, काय लिहू शकतो, मास ऑफ ओके. तर हे व्यवस्थित समजून घ्या. पुढचे याचे काही पॅरामीटर आपल्याला आणखी बघायचे, ते तुम्हाला सोपे जाईल समजायला, पण थोडं या ठिकाणी मी बेसिक एक्सप्लेनेशन करतोय. मास ऑफ मास ऑफ मास ऑफ सॉईल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉईल याला काय म्हणतो मी, डेन्सिटी म्हणतो. ज्याला की आपण रो ने इंडिकेट करतो. तर रो इज इक्वल टू काय असणार तुमचं, तर रो इज इक्वल टू असणार आहे मास ऑफ सॉईल, याला मी एम ने इंडिकेट करतो, आणि व्हॉल्यूम ऑफ सॉईलला आपण कॅपिटल व्ही ने इंडिकेट करतो. तर या ठिकाणी काय झाले रे, ही डेन्सिटी झाली, डेन्सिटी ऑफ सॉईल झाली, ज्याचं की युनिट काय असणार आहे, केजी पर मीटर क्यूब. ओके, आता कोणत्याही प्रकारची डेन्सिटी असू द्या, ड्राय डेन्सिटी असते, सॅच्युरेटेड डेन्सिटी असते, तर डेन्सिटीचं युनिट तुमचं काय असणार आहे, केजी पर मीटर क्यूब असणार, हे लक्षात ठेवा. तर मास अपॉन व्हॉल्यूम या ठिकाणी आपण काय म्हणतो, डेन्सिटी म्हणतो. आता बघा इथं जर मला डेन्सिटी ऑफ सिमेंट सांगायची असते, तर मास ऑफ सिमेंट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सिमेंट. ठीक आहे ना, तर या प्रकारे ही डेन्सिटी इंडिकेट केली जाते. ठीक आहे, म्हणजे डेन्सिटी तुम्हाला कळालं असणार की एका मीटर क्यूब मध्ये नेमका किती मास बसतो, त्याला आपण काय म्हणतो, डेन्सिटी ऑफ सॉईल म्हणतो. ओके, त्याला काय म्हणतो आपण, डेन्सिटी ऑफ सॉईल. म्हणजे एका मीटर क्यूब मध्ये किती तुमची सॉईल बसते, ती केजी मध्ये मोजलं तर किती केजी सॉईल बसती तुमची, त्याला आपण डेन्सिटी म्हणतो सॉईलची. कळतंय ना? ठीक आहे, एक मिनिट समजून घ्या अगोदर. आता हे मिटवतो मी खालचं. अगा सेम सेम काय रे, युनिट वेट सेम आहे तुमचं, युनिट वेट सेम आहे. आपण काय म्हटलं, डेन्सिटी म्हणजे काय म्हटलं आपण, की डेन्सिटी म्हणजे काय होतं की 1 मीटर क्यूब टँक घेतली, त्याच्यामध्ये मी समजा वॉटर टाकलं असेल किंवा सॉईल टाकली असेल, तर त्याचं मास घेतलं, मास घेतलं आणि किती मास बसतंय, किती केजी बसतंय तुमचं सॉईल, म्हणजे काय होतं, डेन्सिटी ऑफ सॉईल. मग युनिट वेट ऑफ सॉईल काय असणार आहे, तर आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही 1 मीटर क्यूबमध्ये सॉईल टाकली, तर तिचं आता मास नका घेऊ, तिचं काय घ्या, आता वेट घ्या. मग जर 1 मीटर क्यूबमध्ये किती वेट ऑफ सॉईल बसते, मास ऑफ सॉईल नाही, केजीमध्ये नाही, आता किलोमीटरमध्ये मोजायचं. मग जर त्या ठिकाणी आपण 1 मीटर क्यूब टँकमध्ये जर किती वेट बसतं एखाद्या सॉईलचं, त्याला आपण काय म्हणतो रे, युनिट वेट ऑफ सॉईल म्हणतो. काय म्हणतो, युनिट वेट ऑफ सॉईल. त्याची डेफिनेशन लिहून घ्या या ठिकाणी. काय रे, वेट ऑफ, आता हे वेट मी शॉर्टमध्ये लिहितोय, वेट ऑफ सॉईल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉईल. सगळं सेम आहे, फक्त सॉईल मेजर करताना मी इथं मासमध्ये मेजर केली, म्हणजे केजीमध्ये मेजर केली, आणि या ठिकाणी याचा युनिट असतं बेटा किलो न्यूटन पर मीटर क्यूब. म्हणजे या ठिकाणी वेट आपण कशामध्ये मेजर करतो, किलो न्यूटनमध्ये. ओके, जर युनिट जर बघितलं आपण वेटचं काय असतं त्या ठिकाणी, तर वेटचं युनिट असतं किलो न्यूटन, मासचं युनिट असतं केजी, आणि व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब. ठीक आहे, म्हणजे हे मेजर करतो आपण किलो न्यूटन पर मीटर क्यूब. याला आपण इंडिकेट करतो गॅमाना. तर गॅमा इज इक्वल टू काय झाला मग तुमचा, वेट डिवाइडेड बाय काय झालं, व्हॉल्यूम. तर हा झाला याचा कॉमन फॉर्म्युला. ओके, जनरल फॉर्म्युला झाला तुमचा वेट अपॉन व्हॉल्यूम. काय असणार आहे, वेट अपॉन व्हॉल्यूम असणार आहे तुमचं युनिट वेट ऑफ सॉईल. ओके, दोघं सेम आहे बेटा, लक्षात ठेवा. ज्यावेळेस मी 1 मीटर क्यूबची टँक घेतो, त्याच्यामध्ये मी सॉईल टाकतो, तर सॉईल टाकल्यानंतर मी डेन्सिटी आणि युनिट वेट फाइंड आउट करू शकतो. कसं, जर मी ते सॉईल त्या 1 मीटर क्यूबमध्ये किती सॉईल आहे, किती मास ऑफ सॉईल आहे, किंवा किती केजी सॉईल आहे, म्हणजे डेन्सिटी, आणि त्या 1 मीटर क्यूबमध्ये किती किलो न्यूटन सॉईल आहे, किती वेट आहे सॉईलचं, तर जर मी हे म्हटलं, तर ते काय झालं बेटा तुमचं युनिट वेट ऑफ सॉईल झालं. काहीच फरक नाही आहे, फक्त मेजर करताना आपण एक तर जर मी केजीमध्ये मेजर केलं 1 मीटर क्यूबमध्ये किती बसतं, तर डेन्सिटी ऑफ सॉईल. मी किलोमीटरमध्ये मेजर केलं म्हणजे काय असतं, युनिट वेट ऑफ सॉईल असतं. आता हे तुमच्या लक्षात आलं असणार. आणि याचं युनिट बघा काय येतं, केजी पर मीटर क्यूब आणि किलोमीटर पर मीटर क्यूब. एवढं सिंपल तुम्हाला विचारणार नाही युनिट वगैरे, पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. जर काय सांगता येतं, एखाद्याला वाटलं चला एखादा क्वेश्चन टाकून द्या यांना बोनस, तर देऊन टाका. ठीक आहे, आता याला काय झालं, ठीक आहे. आता आता तुम्हाला बेसिक तर कळालं याचं, बघू द्या मला एकदा काय झालं. ठीक आहे, बेसिक तुम्हाला कळालं आता याचं. ठीक आहे, तर आता आपण फास्टमध्ये आता मूव्ह करू शकतो, कारण की आपल्याला डिफरंट पॅरामीटर बघायचे. तर ते डिफरंट पॅरामीटर बघूया आपण. डिफरंट पॅरामीटर डेन्सिटीचे रिलेटेड आणि युनिट वेटचे रिलेटेड त्यांना समजून घेऊया. त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो, आणि विचारलेला पण आहे. रिसेंटली SSC 2020 मध्ये पण एक क्वेश्चन आलेला आहे, जे खाली आपण पॅरामीटर बघतोय, ते तर महत्त्वाचे. तुम्हाला आता बेसिक आयडिया आता आली डेन्सिटी आणि युनिट वेट बद्दल. आता आपण फास्ट मूव्ह करू शकतो. आता तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी समजू शकतो. ठीक आहे, तर टायटल टाका या ठिकाणी,
हां, टायटल टाकायचं तुम्हाला. बघा आता जसं मी या ठिकाणी फॉर्मॅट घेतलंय, आता तुम्ही नाही का नेक्स्ट पेजवरती घ्या. जर तुमचं जिथेही संपला असेल पाठीमागचा तर नेक्स्ट पेजवरती घ्या. नेक्स्ट पेजवरती येऊन पूर्ण पेज भरणार आहे तुमचा, पूर्ण पेज भरणार आहे. तर त्या पेजला काय करा, 2 ठिकाणी सेपरेट करा, म्हणजे 2 पार्टमध्ये त्याला सेपरेट करा. जसं की मी इथं केलं आहे बघा, या ठिकाणी सेपरेट आउट केलंय, तसंही तुम्ही या ठिकाणी काय करा, सेपरेट आउट करा. ठीक आहे. ओके, सेपरेट आउट केलं असाल तुम्ही. आणि सेपरेट आउट करताना बघा इकडे आपण लिहिणार आहे डेन्सिटी बद्दल आणि इकडे साईडला असणार लिहिणार आहे आपण युनिट वेट बद्दल. ओके, डिफरंट त्या ठिकाणी पॅरामीटर तुम्हाला बघायला मिळणार या ठिकाणी, बल्क डेन्सिटीचे किंवा सॉरी डेन्सिटी रिलेटेड, आणि इकडे पण डिफरंट पॅरामीटर असतात युनिट वेटचे रिलेटेड. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हे 4-5 पॅरामीटर लिहायचे, तर 1 बाय 1 त्या ठिकाणी तुम्ही लिहत चाला. ओके, तुम्ही त्या ठिकाणी पेज सेपरेट आउट करा आणि या प्रकारे लिहा जसं मी लिहिलंय. टाका टायटल या ठिकाणी. टायटल टाका या ठिकाणी बल्क डेन्सिटी और डेन्सिटी ऑफ सॉइल. ओके, त्यालाच आपण डेन्सिटी ऑफ सॉइल म्हणतो किंवा बल्क डेन्सिटी म्हणतो. आता काय बल्क डेन्सिटी आपण बघूया. आणि इकडे टाका टायटल बल्क युनिट वेट, बल्क डेन्सिटी बल्क युनिट वेट, किंवा यालाच आपण म्हणतो युनिट वेट ऑफ सॉइल. काय म्हणतो, युनिट वेट ऑफ सॉइल. सिम्पली युनिट वेट ऑफ सॉइल आहे किंवा डेन्सिटी ऑफ सॉइल, त्यालाच आपण काय म्हणतो, बल्क डेन्सिटी म्हणतो. आता मी लिहत चला आणि नंतर एक्सप्लेन करत चला, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजायला. बघा या ठिकाणी बल्क डेन्सिटी याला मी रोना इंडिकेट करू शकतो किंवा रो बल्कना सुद्धा इंडिकेट करू शकतो, और रो बल्क. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी रो बल्क करतो किंवा सिंपल रो ना, कारण की आपण बल्क डेन्सिटीलाच काय म्हटलंय, डेन्सिटी ऑफ सॉइल म्हटलंय, म्हणून तो तुम्ही त्याला सिंपली रो म्हणू शकता किंवा रो बल्क म्हणू शकता. सॉरी, बघा आता रो बल्क इज इक्वल टू काय असणार किंवा बल्क डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, तर ते असतं बेटा मास ऑफ सॉइल इन existing condition. Mass of soil in existing condition divided by volume of soil. आपल्याला माहिती आहे बेटा डेन्सिटी काय असतं, मास ऑफ सॉइल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. ठीक आहे, पण आता त्यांनी विचारलं बल्क डेन्सिटी, तर बल्क डेन्सिटी काय असतं, मग तुमचं मास ऑफ सॉइल इन एक्झिस्टिंग कंडिशन डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल हे झालं तुमचं बल्क डेन्सिटी. काय झालं, बल्क डेन्सिटी. आता बघा एक्झिस्टिंग कंडिशन म्हणजे नेमकं काय. आता आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी एक्झिस्टिंग कंडिशन म्हणजे काय, तर नोट म्हणून लिहा खाली लागलं असतं तुम्ही पण. ओके, एक्झिस्टिंग कंडिशन. ओके, एकदम तुम्ही खाली लिहा याच्या लागलं असतं. ठीक आहे, थांबा मी लिहून देतो अगोदर सगळं आणि त्याच्या बाद लिहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लिहायला व्यवस्थित होईल, नाही तर मग खिचडी होऊन जाईल तुमची पण. इथं लिहा रो बल्क किंवा रो इज इक्वल टू काय असतं, मास ऑफ सॉइल, ज्याला की समजा मी एम म्हणतो, कॅपिटल एम, डिवायडेड बाय व्ही झालं तुमचं, तर हे झालं बेटा तुमचं काय रे, बल्क डेन्सिटी. ठीक आहे, ही झाली तुमची बल्क डेन्सिटी. आता याच्या खाली तुम्ही लिहू शकता एक्झिस्टिंग कंडिशन may be saturated soil किंवा ड्राय or partially सॅच्युरेटेड. ओके, आणि ज्यांना वाटतंय बेटा की सर लिहिताना थोडं इकडे तिकडे होऊन जाईल, तर तुमचं प्रॉपर लिहिणं होणार नाहीये, तर तुम्ही काय करत चला, स्क्रीनशॉट घेत चला. ज्यावेळेस आपलं लेक्चर एंड होईल त्यावेळेस तुम्ही तो टेबल बनवू शकता. मला तरी वाटतं ते बेटर राहील तुमच्यासाठी. ठीक आहे, तुम्ही लागेच थांबून जा. तुम्ही फक्त ज्यावेळेस पण मी समोर जाईल, मी थोडा वेळ थांबून तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही नंतर ते स्क्रीनशॉट कलेक्ट करून त्या ठिकाणी मग तुम्ही लिहून घ्या, म्हणजे टेबल तुमचं प्रॉपर येईल. म्हणून म्हणते तुम्हाला मी, तुम्ही नंतर लिहायला लागलं. ठीक आहे, चालेल ना. तुम्ही आता फक्त समजून घ्या. बघा आता या ठिकाणी एक्झिस्टिंग कंडिशन मे बी सॅच्युरेटेड, ड्राय आणि पार्शली सॅच्युरेटेड. आता ही बल्क डेन्सिटी म्हणजे नेमकं काय असतं बघा. तर बल्क डेन्सिटी म्हणजे काय, तर जर समजा तुम्ही एखादी सॉईल घेतली आणि सॉईल जशी आहे समजा एक्झिस्टिंग नेचरमध्ये, ओके, जी काही तिची एक्झिस्टिंग कंडिशन आहे, म्हणजे मे बी समजा तुम्ही ज्यावेळेस ती सॉईल घेतली ती सॅच्युरेटेड असू शकते, ती असू शकते तुमची ड्राय असू शकते, ती तुमची पार्शली सॅच्युरेटेड असू शकते. तर ज्यावेळेस जशी कंडिशन आहे, जशी एक्झिस्टिंग कंडिशन आहे, जर तुम्ही त्याचं मास घेतलं डिवायडेड बाय त्याचं व्हॉल्यूम केलं, तर तुम्हाला जी डेन्सिटी मिळते त्याला म्हणतो आपण बल्क डेन्सिटी. त्याला काय म्हणतो आपण, बल्क डेन्सिटी. बल्क डेन्सिटी म्हणजे काय, की एक्झिस्टिंग कंडिशनमध्ये जी काही तुमची सॉईल आहे तिचं मास घ्या आणि डिवाइड बाय करा जे काही व्हॉल्यूम आहे त्या पर्टिक्युलर सॉईलचं. ठीक आहे, आता प्रत्येक वेळेस 1 मीटर क्यूबच असेल, लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस तुमचं ते 1 मीटर क्यूबच असेल असं नाही बेटा. म्हणजे तुम्ही जेवढं काही व्हॉल्यूम घेतलं असेल सॉईलचं, ते व्हॉल्यूम ऑफ सॉईल घ्या, त्याच्यामध्ये किती केजी मास बसते ते घ्या. समजा तुम्ही समथिंग व्हॉल्यूम घेतलं, आता ते 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम आहे, त्याच्यामध्ये सॉईलचं मास किती बसलं मेजर करा, आणि जे काही मास आलं समजा वाय मास आलं तुमचं, तर वाय मास डिवायडेड बाय काय करा, त्या ठिकाणी तुमचं एक्स व्हॉल्यूम करा. मग जे काही तुम्हाला मिळेल ती तुमची डेन्सिटीच मिळेल, ती पर मीटर क्यूबच मिळेल तुम्हाला. ओके, ती पर मीटर क्यूबच मिळेल. पर मीटर क्यूबचा अर्थ काय होतो, पर युनिट.
पर युनिट ऑफ व्हॉल्यूम तुम्हाला ते काय मिळणार झाली, डेन्सिटी मिळणार झाली. ठीक आहे, म्हणून असं काही पर्टिक्युलर नाहीये. मी तुम्हाला समजण्यासाठी 1 मीटर क्यूब टँक घेतली, पण होऊ शकतं व्हॉल्यूम किती येऊ शकतं त्या ठिकाणी, व्हॉल्यूम कमी पण घेऊ शकतात तुम्ही आणि व्हॉल्यूम कमी घेऊन त्याच्यामध्ये मास किती बसतं ते पण बघू शकता. ठीक आहे, मग त्यानुसार तुम्हाला डेन्सिटी तीच मिळणार. डेन्सिटी चेंज नाही होणार. म्हणजे तुम्ही 1 मीटर क्यूब टँक घेतली आणि इकडे घेतली छोटी टँक एकदम, तर म्हणजे डेन्सिटी चेंज होईल असं काही नाहीये. जेवढं व्हॉल्यूम असेल तेवढंच त्याच्यामध्ये काय बसणार, मास बसणार आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय मिळणार, डेन्सिटी मिळणार. फक्त बल्क डेन्सिटी म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही एखादी सॉइल एक्झिस्टिंग नेचरमध्ये जशी आहे, जसे कंडिशनमध्ये आहे, सॅच्युरेटेड असू द्या, ड्राय असू द्या, पार्शली सॅच्युरेटेड असू द्या, जी काही कंडिशन असेल त्या कंडिशनमधून उचलली आणि घेऊन टाकलं. मग कधी कधी ती सॅच्युरेटेड राहू शकते, कधी ती ड्राय राहू शकते, तर कधी ती पार्शली सॅच्युरेटेड राहू शकते, काही राहू शकतं. मग एक्झिस्टिंग कंडिशन जी काय असेल तिचं मास घ्या, पर्टिक्युलर व्हॉल्यूम असेल तिचं पर्टिक्युलर व्हॉल्यूम घ्या आणि मास आपण व्हॉल्यूम करा, तर तुम्हाला काय मिळतं, बल्क डेन्सिटी मिळतं. ठीक आहे, आणखी जर तुम्हाला क्लिअर नसेल झालं, ज्यावेळेस आपण समोर जाऊ त्यावेळेस तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, मी परत एकदा रिपीट करा. लक्षात आलं तुमच्या, मास ऑफ सॉइल इन एक्झिस्टिंग कंडिशन डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. नंतर बघा या ठिकाणी काय आहे, बल्क युनिट वेट आहे. काय आहे बल्क युनिट वेट, तर बल्क युनिट वेट आपण याला गॅमा किंवा और गॅमा बल्क ना या ठिकाणी इंडिकेट करू शकतो. गॅमा बल्क इज इक्वल टू काय, मग सेम असणार, फक्त इथं मासच्या ऐवजी काय राहणार, इथं फक्त वेट असणार. तो वेट ऑफ सॉइल इन एक्झिस्टिंग कंडिशन, इन एक्झिस्टिंग, पुढे दिसतंय का, एक्झिस्टिंग कंडिशन डिवाइडेड बाय काय रे, व्हॉल्यूम ऑफ सॉइल, डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. आणि या ठिकाणी याला तुम्ही लिहू शकता मग गॅमा इज इक्वल टू किंवा गॅमा बल्क इज इक्वल टू वेट डब्ल्यू डिवाइडेड बाय व्ही. तर हा याचा फॉर्म्युला झाला. आणि मग हे पण कशामध्ये असणार, मग हे असणार तुमचं केजी पर मीटर क्यूब. आता मी प्रत्येक वेळेस लिहून देणार नाही, पण सगळे जे काही खाली बघतोय आपण डेन्सिटी किंवा युनिट वेट, त्यांचं युनिट सेम असणार आहे. आणि हे असणार तुमचं किलो न्यूटन पर मीटर क्यूब. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांनी लिहिलं असणार किंवा मग तुम्ही आता स्क्रीनशॉट घेतला असणार, असं मी समजून चालतो. ठीक आहे, घ्या वेळ देतो तुम्हाला, स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये आणि परत याच्यावरती येतो मी. ठीक आहे, घेतला. बघा आता नेक्स्ट काय या ठिकाणी, ड्राय डेन्सिटी अँड ड्राय युनिट वेट. ठीक आहे, टायटल टाकायचं तुम्हाला, ड्राय डेन्सिटी अँड ड्राय युनिट वेट. ओके, आणि याला पण तुम्ही आता सेपरेट तुम्ही एका खाली एक लिहित असाल. ओके, मी सेपरेट करतो. बघा या ठिकाणी आपण बघितलं बल्क डेन्सिटी काय होतं, की मास ऑफ सॉईल घ्यायचं होतं आपल्याला, डिवाइड बाय व्हॉल्यूम करायचं होतं. पण मास ऑफ सॉईल घेताना काही फिक्स नव्हतं की तुमचं ते ड्राय असेल किंवा सॅच्युरेटेड असेल किंवा पार्शली सॅच्युरेटेड असेल, तर ते जे एक्झिस्टिंग कंडिशनमध्ये जे भेटेल आपल्याला ते घेतलं आपण. पण जर मला पर्टिक्युलरली काय पाहिजे रे, ड्राय डेन्सिटी पाहिजे, तर मला मास घेताना काय घ्यावं लागेल, ड्राय मास घ्यावं लागेल. जर मला ड्राय डेन्सिटी पाहिजे तर ड्राय मास घ्यावं लागेल. जर समजा मला सॅच्युरेटेड डेन्सिटी पाहिजे तर मला सॅच्युरेटेड मास घ्यावं लागेल. ठीक आहे, जर मला सबमर्ज डेन्सिटी पाहिजे, सबमर्ज काय सांगतो समोर, पण जर मला सबमर्ज डेन्सिटी पाहिजे तर मला सबमर्ज मास किंवा सबमर्ज वेट घ्यावं लागेल. कळतंय ना, म्हणजे अगोदर जी आपण बघितली बल्क डेन्सिटी, ज्याच्यामध्ये एक्झिस्टिंग कंडिशन काही असू शकतं, सॉईल तुमची ड्राय असू शकते, सॅच्युरेटेड असू शकते किंवा पार्शली सॅच्युरेटेड असू शकते. पण जर तुम्हाला पर्टिक्युलर ड्राय डेन्सिटी पाहिजे असेल, ड्राय डेन्सिटी म्हणजे काय, मग या ठिकाणी काय असणार तुमचं, मास ऑफ ड्राय सॉईल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ दॅट सॉईल. ओके, जी की सॉईल आहे तुमचं त्याचं व्हॉल्यूम घ्या, तुम्हाला काय भेटते, ड्राय डेन्सिटी भेटते. म्हणजे जी की बल्क डेन्सिटी आहे आपण त्याला डिवाइड करू शकतो. जर बल्क डेन्सिटीमध्ये मी काय घेतलं, जर सॉईल जी आहे ती ड्राय घेतली आता, तर ती ड्राय डेन्सिटी बनणार तुमची. जर बल्क डेन्सिटीमधून जर कधी मी सॉईल घेताना सॅच्युरेटेड घेतली तर तुम्हाला ती सॅच्युरेटेड डेन्सिटी मिळणार. काय समजून सांगतो बघा या ठिकाणी, ड्राय डेन्सिटी याला मी रोडीना इंडिकेट करतो. आणि रोडी इज इक्वल टू काय असणार मग तुमचं, मास ऑफ नावात आहे सगळं, मास ऑफ ड्राय सॉईल डिवाइडेड बाय मास ऑफ ड्राय सॉईल डिवाइडेड बाय मास ऑफ ड्राय सॉईल डिवाइडेड बाय मास ऑफ व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ सॉईल. ठीक आहे, आता बघा व्हॉल्यूम ऑफ सॉईल या ठिकाणी आपण घेतोय. ठीक आहे, तर जी काही सॉईल घेतली तुम्ही, ड्राय सॉईल जी घेतली तिचंच व्हॉल्यूम असणार आहे. म्हणून व्हॉल्यूम घेताना जी सॉईल घेता तुम्ही तिचंच असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी मी त्याला स्पेसिफिक नाव देत नाही बसणार किंवा ड्राय सॉईल वगैरे, मी व्हॉल्यूम ऑफ सॉईल सिंपल म्हणणार. ओके, ती ड्राय असू द्या, सॅच्युरेटेड असू द्या, ती व्हॉल्यूम ऑफ सॉईलच असणार आहे तुमचं. ठीक आहे, फक्त मास महत्वाचं आहे, की मास घेताना आपल्याला ठिकाणी कोणतं घ्यायचं आहे, ड्राय सॉईलचं मास घ्यायचं आहे, मास ऑफ ड्राय सॉईल. या ठिकाणी बघा तुम्ही लिहूच नका रे, तुम्ही नंतरच लिहा. ठीक आहे, या ठिकाणी बघा ड्राय युनिट वेट आहे, तर सिम्पली ड्राय युनिट वेट पण तेच असणार. याला मी गॅमा डी ने इंडिकेट करतो. इथं मास ऑफ ड्राय सॉईल आहे, तर इथं काय असणार, वेट ऑफ ड्राय सॉईल डिवाइडेड बाय काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉईल. मला एक सांगा,
ड्राय डेन्सिटी कळालं तुम्हाला की मास ऑफ सॉईल घ्यायचं, पण कोणतं घ्यायचं, ड्राय घ्यायचं, त्याची ड्राय डेन्सिटी. ओके, जर तुम्ही मास ऑफ सॉईल घेतलं पण ते जर सॅच्युरेटेड घेतलं, ती झाली तुमची सॅच्युरेटेड डेन्सिटी. लागलंच तर मी ते खाली लिहून देतो तुम्हाला, म्हणजे समजायला सोपं जाईल. बघा इथं आहे सॅच्युरेटेड डेन्सिटी आणि सॅच्युरेटेड युनिट वेट. ठीक आहे, तुम्ही लिहूच नका, थांबा, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, नंतर मी ज्यावेळेस सांगेन त्यावेळेस स्क्रीनशॉट घ्या. बघा सॅच्युरेटेड डेन्सिटी म्हणजे काय मग या ठिकाणी, तर सॅच्युरेटेड डेन्सिटी रो सॅच्युरेटेड, ओके, रो सॅच्युरेटेड इज इक्वल टू मास ऑफ सॅच्युरेटेड सॉइल. आणि सॅच्युरेटेडचा मिनिंग माहिती आहे सगळ्यांना आता. ड्रायचा मिनिंग काय आला, पूर्ण ड्राय ज्याच्यामध्ये पाणी नाहीये. आणि सॅच्युरेटेड म्हणजे काय की जे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे तुमचे ते पूर्णपणे पाण्याने भरलेले असणार, त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड. ठीक आहे, म्हणून मास ऑफ सॅच्युरेटेड सॉइल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. ओके, आता व्हॉल्यूम ऑफ सॉइल म्हणजे कोणतं सॉइल असणार, जी सॉइल तुम्ही घेतले त्याचंच व्हॉल्यूम असणार आहे, मग ती सॅच्युरेटेड असू द्या किंवा ड्राय असू द्या. नंतर बघा या ठिकाणी गॅमा सॅच्युरेटेड काय असणार मग तुमचं, वेट ऑफ सॅच्युरेटेड सॉइल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉइल असणार आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं सॅच्युरेटेड डेन्सिटी. बघा बल्क डेन्सिटी आपण बघताना कुठलीही सॉइलची कंडिशन असू द्या, ती एक तर तुम्हाला एक्झिस्टिंग कंडिशन सॅच्युरेटेड असू शकतं सॉइल तुमची, किंवा ड्राय असू शकते. ठीक आहे, पण जर मी पर्टिक्युलर ड्राय सॉइल घेतली, ठीक आहे, तर पर्टिक्युलर ड्राय सॉइल जर घेतली तर त्या केसमध्ये तिचं मास जर घेतलं मी, मास ऑफ ड्राय सॉइल डिवाइड बाय जर व्हॉल्यूम केलं, तर त्या केसमध्ये मला काय मिळते रे, ड्राय डेन्सिटी मिळते. जर मी समजा एखादी सॉइल घेतली ती सॅच्युरेटेड आहे, तिचं मास घेतलं मी, मग मास ऑफ सॅच्युरेटेड सॉइल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल तुम्हाला काय मिळते, सॅच्युरेटेड डेन्सिटी मिळते. हे आता तुमच्या लक्षात आलं असणार. ठीक आहे, तर याला आपण लिहू शकतो रो सॅच्युरेटेड इज इक्वल टू काय असणार आहे, तर एम सॅच्युरेटेड. ओके, एम सॅच्युरेटेड म्हणजे सॅच्युरेटेड मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. ओके, व्हॉल्यूम ऑफ सॉइल तुमचं कॅपिटल व्ही आपण इंडिकेट करतो. याला कसं लिहू शकतो आपण, गॅमा सॅच्युरेटेड इज इक्वल टू डब्ल्यू सॅच्युरेटेड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. तर हे झालं तुमचं सॅच्युरेटेड डेन्सिटी. काय झालं, सॅच्युरेटेड डेन्सिटी. आता यावरती ड्राय डेन्सिटीकडे बघा. या ठिकाणी काय रे, ड्राय डेन्सिटी म्हणजे मास ऑफ ड्राय सॉइल आहे. काय आहे, मास ऑफ ड्राय सॉइल आहे. मला सांगा एखाद्या सॉइलचं मास घ्या किंवा वेट घ्या, काय असतं रे, मास ऑफ सॉइल जर घेतलं मी, आता मास घ्या किंवा वेट, तुम्हाला मी आतापर्यंत वेटमध्ये सांगितलं, आता मासमध्ये घेत चला. मास ऑफ जर सॉइल म्हणायचं मला सॉइल म्हणायचं, तर मास ऑफ सॉइल काय असतं, तर बेटा मास ऑफ सॉइल असतं मास ऑफ सॉलिड घ्या. ओके, मास ऑफ सॉलिड प्लस काय असतं, मास ऑफ वॉटर असतं, प्लस काय असतं, मास ऑफ एअर असतं. आपण हे वेटच्या टर्ममध्ये बघितलं का, वेट ऑफ सॉलिड प्लस वेट ऑफ वॉटर प्लस वेट ऑफ एअर, पण आता मी मासच्या टर्ममध्ये बोलतोय. ठीक आहे, काही फरक पडणार नाही. मग मास ऑफ सॉइल काय असतं, तर सॉलिडचं मास, तुमच्या वॉटरचं मास आणि एअरचं मास. पण आपल्याला माहिती आहे आपण एअरचं मास म्हणा किंवा वेट काय करतो, निग्लेक्ट करून चालतो, म्हणजे झिरो घेऊन चालतो. म्हणजे मास ऑफ सॉइल काय झालं तुमचं, तर मास ऑफ सॉइल झालं मास ऑफ सॉलिड आणि मास ऑफ वॉटर. ठीक आहे, मास ऑफ वॉटर झालं. मग या ठिकाणी मला सांगा, जर तुमची ड्राय सॉइल असेल, तर ड्राय सॉइलच्या केसमध्ये वॉटरचं मास असणार आहे काही, ड्राय सॉइलच्या केसमध्ये वॉटरचं मास असणार आहे का, येस बेटा, यस, मास असणार आहे का, येस और नो. जर ड्राय सॉइल आहे त्याच्यामध्ये मास ऑफ वॉटर असणार आहे का, जर वॉटर असणार त्याचं मास असणार आहे काही, यस, नाही बेटा. मग अशा केसमध्ये हे पण काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. म्हणजे ड्राय सॉइलच्या केसमध्ये जर ड्राय सॉइल असेल तुमची, तर मास ऑफ सॉइल काय बनतं, मास ऑफ सॉलिड बनतं. मग या ठिकाणी तुम्हाला डिफरेशन बघायला मिळू शकते, काय की ड्राय सॉइलचं जे मास आहे त्याला मी म्हणू शकतो मास ऑफ सॉलिड. काय म्हणू शकतो, मास ऑफ सॉलिड म्हणू शकतो, आणि डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल असणार आहे तुमचं, डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल असणार आहे. कळतंय का, म्हणून मी थोडं थांबलो होतो या ठिकाणी, कारण की कधी कधी मास ऑफ ड्राय सॉइल म्हणतील किंवा कधी कधी मास ऑफ सॉलिड म्हणतील, आणि मास ऑफ सॉलिड हे मास ऑफ ड्राय सॉइलच्या एवढंच असतं. इथं लिहून तिथं लागलं असेल तुम्हाला, मास ऑफ, तुम्ही नका लिहू, ड्राय सॉइल तुम्हाला समजण्यासाठी, मास ऑफ ड्राय सॉइल म्हणजे काय असतं, मास ऑफ सॉलिड असतं. कारण की या ठिकाणी आपण बघितलं मास ऑफ सॉइल म्हणजे सॉलिड आणि वेट वॉटरचं मास असतं, पण वॉटरचं मास इथं ड्राय असल्यामुळे झिरो असणार, मग या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता मास ऑफ सॉलिड. पण जर तुम्ही सॅच्युरेटेड जर कधी डेन्सिटी बघताय, तर त्या केसमध्ये जे काही मास असणार आहे, तर त्याच्यामध्ये मास ऑफ सॉलिड पण असेल आणि मास ऑफ वॉटर पण असेल, तिथं आपण असं काही करू शकत नाही. ठीक आहे, म्हणून तिथं मी सिंगल लिहिलंय. इथं पण तुम्ही तसं सेम लिहू शकता, वेट ऑफ सॉलिड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल.
खाली बघा, वरती जरी सॉलिड असलं खाली व्हॉल्यूम कोणाचं असणार आहे? सॉइलचं असणार, हे लक्षात असू द्या. कारण की याच्यामध्ये काय आहे रे, याच्यामध्ये व्हॉइड सुद्धा आहे, त्याच्यामुळे व्हॉल्यूम ऑफ सॉइलच असणार. आपण व्हॉल्यूम ऑफ सॉलिड घेत नाहीये. ओके, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड नाही. वेट ऑफ सॉलिड हे येतंय आपलं. आपण मास ऑफ ड्राय सॉइलच घेतलंय, पण ते मास ऑफ सॉलिडच्या बरोबर आलं, म्हणून त्या ठिकाणी मी ते रिप्लेस केलं. पण व्हॉल्यूम ऑफ सॉइल तर तेवढंच असणार आहे. ठीक आहे. पण जर बघा या ठिकाणी आता सांगून देतो तुम्हाला, म्हणजे नंतर मी फक्त सिम्पली लिहून देईन, तुम्ही लिहायचं नाही कोणी, फक्त इथं नोट म्हणून लिहितोय मी, तुम्ही लिहायचं, मी खाली लिहून देणार आहे. बघा, जर समजा मी मास ऑफ सॉलिड घेतलं आणि डिवायडेड बाय काय केलं रे, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड घेतलं. आता बघा, इथं मी सॉलिडचंच व्हॉल्यूम घेतलं, मास ऑफ सॉलिड घेतलं आणि व्हॉल्यूम ऑफ सॉलिड घेतलं, तर ही बेटा डेन्सिटी असते, ही डेन्सिटी असते सॉलिडची. काय असते? डेन्सिटी ऑफ सॉलिड, ही सॉलिडची डेन्सिटी. ड्राय डेन्सिटी आणि सॉलिडच्या डेन्सिटीमध्ये फरक काय माहिती का? दोघं पण वरती मास ऑफ सॉलिडच आहे, पण जर तुम्ही व्हॉल्यूम ऑफ सॉइल घेतली ती ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल झाली. ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल झाली. काय झाली? ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल झाली. हे पण काय झालं? तुमचं ड्राय युनिट वेट ऑफ सॉइल झालं. पण या ठिकाणी जर तुम्ही डिवायडेशनला व्हॉल्यूम ऑफ सॉइलच्या ऐवजी काय घेतलं? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड घेतलं. ओके, मग त्या केसमध्ये सॉलिडचं काय होणार? त्या ठिकाणी डेन्सिटी होणार. मी म्हटलं ना तुम्हाला, समजा तुम्ही काय मास ऑफ जर कधी शुगर घेतलं तर डेन्सिटी ऑफ शुगर होणार. जर तुम्ही मास ऑफ वॉटर घेतलं तर डेन्सिटी ऑफ वॉटर होणार. जर तुम्ही मास ऑफ सॉइल घेतलं तर डेन्सिटी ऑफ सॉइल होणार. ओके, मग तुम्ही मास ऑफ ड्राय सॉइल घेतलं तर डेन्सिटी ऑफ ड्राय सॉइल होणार. जर तुम्ही मास ऑफ सॉलिड घेताय, मग आणि मास ऑफ सॉलिड घेताना आपण बघितलं की ज्याचं बी तुम्ही मास घेताय त्याचं व्हॉल्यूम घ्या. मग जर इथं खाली तुम्ही व्हॉल्यूम ऑफ सॉलिड घेताय तर ही काय बनणार रे? डेन्सिटी ऑफ सॉलिड बनणार झाली. काय बनणार? डेन्सिटी ऑफ सॉलिड बनणार. ओके, आता समोर आहे ते, म्हणून इथं मी क्लिअर करून दिलं. कारण की इथं व्हॉल्यूम ऑफ सॉइल बघा, ऍक्च्युअल फॉर्म्युला आपला हाच आहे, मास ऑफ ड्राय सॉइल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल, म्हणून याला ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल म्हटलं जातं. पण या ठिकाणी हे मास ऑफ ड्राय सॉइल हे कोणाच्या बरोबर आलं? मास ऑफ सॉलिडच्या बरोबर आलं. डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइलच असणार आहे, सॉलिड नसणार आहे. मग मास ऑफ डिवाइड बाय जर कधी व्हॉल्यूम ऑफ सॉइल असेल तर ती ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल झाली. आणि जर त्या केसमध्ये मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असेल तर ती डेन्सिटी ऑफ सॉलिड झाली. लागलं तर मी ती टर्म लिहून देतो आणि नंतर परत लागलं तर याच्यावरती वापस येतो. ओके, खाली आहे समोर आपली, बरं ठीक आहे, नंतर लिहून घेतो मी, तुम्हाला सांगितलं एक्सप्लेन करून. ठीक आहे, हे मिटवतो मी एकदा. चला, याला कसं लिहू शकतो मी बघा. ठीक आहे, थोडा वेळ लागतो बेटा, तर राहू द्या. तर रो डी इज इक्वल टू काय मग? मास ऑफ सॉलिड. ओके, मास ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय काय? टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल. ओके, इथे टोटल व्हॉल्यूम आहे, लक्षात ठेवा. ओके, हे झालं बेटा तुमचं ड्राय युनिट वेट. आणि या ठिकाणी ड्राय डेन्सिटी आणि ड्राय युनिट वेट काय असणार मग तुमचं? तर रो डी इज इक्वल टू काय असणार आहे? तर वेट ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल. ठीक आहे, तर हे तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दुसरा स्क्रीनशॉट तुमचा हा असणार आहे. ओके, पहिला बघा, पहिला स्क्रीनशॉट तुमचा हा आहे, याच्यामध्ये तुम्ही लिहिणार. नंतर तुमचा दुसरा स्क्रीनशॉट असणार आहे हा. ठीक आहे, दुसरा स्क्रीनशॉट तुमचा हा असणार आहे. नंतर त्या ठिकाणी तुमचा तिसरा स्क्रीनशॉट असणार आहे हा, सॅच्युरेटेड डेन्सिटी किंवा सॅच्युरेटेड युनिट वेट घेतला असेल. नंतर त्या ठिकाणी बघा आता सबमर्ज और बाइंड डेन्सिटी हा चौथा असणार आहे, पण त्याच्या अगोदर तुम्ही हा चौथाच घ्या, नंतर खालचा स्क्रीनशॉट घ्या, मी त्याला टाइम देतो. पण डेन्सिटी ऑफ सॉलिड आपण बघितलंय, त्याला मी फक्त डिक्टेट करून देतो. डेन्सिटी ऑफ सॉलिड आपण बघितलंय, त्याला मी डिक्टेट करून देतो. डेन्सिटी ऑफ सॉलिड आपण बघितला तर जस्ट डेन्सिटी ऑफ सॉलिड, तर रो यस म्हणूया सॉलिडसाठी. ओके, रो यस म्हणूया आपण त्याला. तर त्या ठिकाणी सॉलिडसाठी आपण सिम्पली रो ठेवलंय, सॉलिडसाठी मी यस घेतलंय. मग काय असणार या ठिकाणी? मास ऑफ सॉलिड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल नसणार, व्हॉल्यूम कशाचं असणार आहे? सॉलिडचं असणार आहे. आणि युनिट वेट ऑफ सॉलिड पण काय असणार या ठिकाणी? तर गॅमा एस इज इक्वल टू वेट ऑफ सॉलिड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. याला कसं लिहू शकतो मी? रो एस इज इक्वल टू काय असणार मग तुमचं?
मास ऑफ सॉलिड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. आता बघा इथं मी व्हीएस घेतलंय, वरती कुठंच मी व्हीएस नाही घेतलं, कारण की ते व्हॉल्यूम ऑफ सॉइल होतं आणि हे व्हीएस म्हणजे काय असणार आहे तुमचं व्हॉल्यूम ऑफ सॉलिड असणार आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. नंतर बघा यालाही तुम्ही तसं लिहू शकता, तर वेट ऑफ सॉलिड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. ठीक आहे. तर ही युनिट वेट ऑफ सॉलिड आहे. तर हे तुम्हाला हा स्क्रीनशॉट नंतर घ्यायचा आहे. तसं काही नाही आहे, तुम्ही थोडं खालीवर लिहिलं तर काही फरक पडणार नाही आहे. पण मी सॉईलला कव्हर करतोय अगोदर आणि नंतर सॉलिडला घेतो, त्याच्यामुळे असं काही एवढा इम्पॅक्ट पडणार नाही आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी याच्यानंतर घेऊन टाका स्क्रीनशॉट. आता जो मेन मुद्दा आहे जो एक्सप्लेन करायचा आपल्याला तो म्हणजे काय रे, सबमर्ज ऑर बायंट डेन्सिटी. ओके, सबमर्ज ऑर बायंट डेन्सिटी आणि सबमर्ज ऑर बायंट युनिट वेट. नेमकं हे काय आहे हेच थोडं प्रॉपर समजून घ्या, बाकीचं सिंपल होतं सगळं. बाकी कसं होतं, सिंपल होतं. ठीक आहे, वेळ आपल्याकडे आणखी. ठीक आहे. बघा इथं हे थोडंसं होऊ शकतं, एवढ्या सगळ्या डेन्सिटी कळत नाही लवकर. मी एकदम प्रॉपर सांगतो तुम्हाला, म्हणजे कसं व्यवस्थित तुम्हाला समजेल. ठीक आहे. तुम्हाला जर आवडतं व्हिडिओ तर लाईक करत चला फक्त. ठीक आहे. हां, चला. सबमर्ज और बायंट डेन्सिटी नेमकं काय ते बघा. आता तुम्ही काहीच लिहिणार नाहीये, हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी आहे. हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी आहे. बघा सबमर्ज आणि सॅच्युरेटेडमध्ये फरक समजून घ्या. सबमर्ज आणि सॅच्युरेटेडमध्ये फरक समजून घ्या. समजा फॉर एक्झाम्पल हे काय आहे, तुमचं समजा सॉइल सॅम्पल आहे. ओके, हे समजा सॉइल सॅम्पल आहे आणि या सॉइल सॅम्पलमध्ये व्हाईट्स असणार आणि हे एक परत सॉइल सॅम्पल आहे. हे एक सॉइल सॅम्पल आहे परत, याच्यामध्ये पण व्हाईट्स असणार, याच्यामध्ये पण व्हाईट्स असणार. बघा आता याच्यामध्ये काय केलं, एक असं सॅम्पल आहे सॉइलचं तुमचं की ज्याच्यामध्ये काय आहे, ज्याचे जे व्हाईट्स आहे पूर्णपणे पाण्यानं भरले. त्याचे व्हाईट्स जे आहे पूर्णपणे चेंज करतो, ज्याचे व्हाईट्स जे आहे बेटा पूर्णपणे कशाने भरले, पाण्यानं भरले, पूर्णपणे भरले बेटा. ओके, ज्यावेळेस पूर्णपणे पाण्यानं भरलेले असतात म्हणजे तुमची वेट सॉइल झाली ती, त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड सॉइल म्हणतो. काय म्हणतो, सॅच्युरेटेड सॉइल. तर बेटा ही झाली तुमची सॅच्युरेटेड सॉइल. आता हे सगळ्यांना माहिती आहे, ही सॅच्युरेटेड झाली. मग सबमर्ज सॉइल काय असते, सबमर्ज नावात आहे बेटा, सबमर्ज होणं म्हणजे बुडणं. काय, सबमर्ज होणं म्हणजे बुडणं. ओके, सबमर्ज होणं म्हणजे काय, बुडणं. समजा तुम्ही विहिरीमध्ये उडी मारली आणि खाली गेले, बुडाले, तर बुडणं. तसं त्या टाईपचं बुडणं म्हणजे सबमर्ज म्हणजे काय, बुडणं. म्हणजे तुमची सॉइल जर पाण्यामध्ये बुडलेली असेल त्याला म्हणतात बेटा सबमर्ज सॉइल. जर तुमची सॉइल पाण्यामध्ये बुडलेली असेल त्याला काय म्हणतो आपण, सबमर्ज सॉइल. समजा फॉर एक्झाम्पल हे सॅम्पल काय घेतलं मी, हे सॅम्पल ॲज इट इज कॉपी पेस्ट केलं, ॲज इट इज कॉपी पेस्ट केलं आणि काय केलं, एक अशी टँक आहे ज्याच्यामध्ये पाणीच पाणी आहे, अशी टँक आहे त्याच्यामध्ये पाणीच पाणी आहे आणि याच्यामध्ये मी हे सॉइल सॅम्पल बुडवलं, काय केलं, सबमर्ज केलं. आणि ज्यावेळेस मी याचं वेट वगैरे घेईल समजा किंवा डेन्सिटी घेईल, त्याची तिची सबमर्ज डेन्सिटी होईल. ओके, याला म्हणतो बेटा मी सबमर्ज सॉइल. ठीक आहे. ही जी सॉइल झाली तुमची आता काय झाली, सबमर्ज सॉइल. मग आता सॅच्युरेटेड सॉइल आणि सबमर्ज सॉइल म्हणजे काय, सॅच्युरेटेड सॉइल म्हणजे काय की अशी सॉइल जिचं पूर्ण जे व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड आहे ते पाण्याने भरलेलं असणार. म्हणजे याचं सॅच्युरेशन काय असतं, डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असतं. डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय असतं, 1. डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 म्हणजे काय की टोटल व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जे आहे ते पाण्याने भरले, कळतंय ना, त्याला आपण सॅच्युरेटेड सॉइल म्हणतो, ज्याचे पूर्ण व्हॉइड्स पाण्याने भरले. पण ही पाण्यात बुडलेली नाहीये, इथं पाण्यात बुडलेली सॉइल नाही, वरती आहे, त्याच्यामध्ये फक्त पूर्ण व्हॉइड जे आहे. आता ही कंडिशन कुठे येते ते पण सांगतो मी तुम्हाला, समोर सांगतो तुम्हाला कंडिशन कुठे येते, या दोन्ही कंडिशन कुठे येतात ते समोर सांगतो. पण अशी सॉइल आहे जिचे व्हॉइड्स तर पाण्याने भरले पण ती पाण्यामध्ये बुडलेली नाहीये, त्याला आपण सॅच्युरेटेड सॉइल म्हटलं. पण अशी सॉइल सॅम्पल ज्याचे पूर्णच्या पूर्ण व्हॉइड्स, आता याचे पण पूर्ण व्हॉइड जे आहे बेटा पाण्याने भरलेले असणार. म्हणजे पाण्याने भरलेले आहे म्हणजे इथं पण डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असणार, काही फरक नाही. इथं पण व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड त्या ठिकाणी पूर्णपणे पाण्याने भरले म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 आहे. पण ही पाण्यात बुडलेली सॉइल आहे, तिला काय म्हणतो बेटा मी, सबमर्ज सॉइल म्हणतो. आणि बघा आता सॅच्युरेटेड डेन्सिटी आपण बघितली. सॅच्युरेटेड डेन्सिटी म्हणजे काय असतं तुमचं, तर मास ऑफ सॅच्युरेटेड सॉइल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल, त्याला आपण काय म्हटलं होतं, सॅच्युरेटेड डेन्सिटी म्हटलं होतं. सेम असणार आहे तुमचं सबमर्ज डेन्सिटी. सबमर्ज डेन्सिटी म्हणजे काय असणार मग तुमचं, लिहून देतो आणि समजून सांगतो. सबमर्ज डेन्सिटी ज्याला की मी रो सबमर्ज म्हणतो, रो सबमर्ज इज इक्वल टू काय असणार तुमचं, तर मास ऑफ सॉइल, मास ऑफ सबमर्ज सॉइल. ओके, सबमर्ज म्हणजे बुडालेली सॉइल, सबमर्ज सॉइल, सबमर्ज सॉइल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. तर बेटा सबमर्ज सॉइलचं मास घ्या आणि व्हॉल्यूम ऑफ सॉइल ती झाली बेटा तुमची सबमर्ज डेन्सिटी. सबमर्ज सॉइल तुम्हाला कळाली जी पाण्यात बुडलेली असणार. ओके, पाण्यात बुडलेली असं म्हणजे याच्यामध्ये वेट तुमचं कशाचं असणार, पाण्याचं पण वेट असणार आणि सॉलिडचं पण वेट असणार. ठीक आहे. सिमिलरली या ठिकाणी बघा, जर गॅमा सॅच्युरेटेड जर तुम्ही लिहिलं, सबमर्ज आहे सॅच्युरेटेड थोडी आहे. ठीक आहे. गॅमा सबमर्ज जर तुम्ही या ठिकाणी घेतला तर काय असणार आहे, सिमिलरली वेट ऑफ सबमर्ज सॉइल, वेट ऑफ सबमर्ज सॉइल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. तर त्याला आपण म्हणणार सबमर्ज
युनिट वेट. काय म्हणणार? सबमर्ज युनिट वेट. सबमर्ज डेन्सिटी मास ऑफ सबमर्ज सॉइल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. तुम्हाला मी सॉइल मधला फरक सांगितला, सिच्युएशन कुठे येतं समोर सांगतो. बघा या ठिकाणी मास ऑफ सबमर्ज सॉइल आहे आणि त्या ठिकाणी एक आहे मास ऑफ स्ट्रेटेड सॉइल. मला एक सांगा या ठिकाणी जर का त्या ठिकाणी आपण डेन्सिटी घेतली किंवा जर युनिट वेट घेतलं, ओके, किंवा मग वेट म्हणा, आता ज्यांना ज्यांना डेन्सिटी कळणार नाही त्यांनी वेट घ्या, ओके, वेट घ्या किंवा मास घ्या. समजा एक अशी सॉइल आहे तुमची की ज्याच्यामध्ये पाणी आहे आणि एक अशी सॉइल आहे की जी पाण्यामध्ये आहे. ओके, एक अशी सॉइल आहे ज्याच्यामध्ये पाणी आहे आणि एक अशी सॉइल आहे जी पाण्यामध्ये आहे. मग मला सांगा या दोघांपैकी वेट जे आहे बेटा कोणाचं कमी असणार, कोणाचं मास कमी असणार? जे सॅच्युरेटेड आहे म्हणजे ज्याच्यामध्ये पाणी आहे त्याचं वेट कमी असणार. समजा एखादं तुम्ही डबकं घेतलं, त्या डबक्यामध्ये सॉइल टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंफार पाणी टाकलं, फक्त व्हाईट्स भरवले. आणि एक असा आहे की वॉटर टँक आहे त्याच्यामध्ये फुल पाणी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सॅम्पल सॉइलचं सॅम्पल आहे ते टाकलं, मग वेट नेमकं कोणाचं कमी असणार याच्यामध्ये? सबमर्ज सॉइलचं की सॅच्युरेटेड सॉइलचं? आणि ज्यांच्या लक्षात नाही येणार हे की बाबा हे कसं ओळखायचं, त्यांनी काय करायचं, एखाद्याला पाण्यात टाकायचं. ठीक आहे, हौद असेल समजा किंवा विहीर असेल, पाण्यामध्ये लोटून द्या त्याला. ओके, लोटून दिलं तुम्ही, लोटल्यानंतर बघा मग त्या ठिकाणी त्याला थोडंसं त्याचा पाय पकडा, हात पकडा आणि त्याला पाण्यातून वर घेण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला त्याला फोर्स किती लागतो वरती घ्यायला. जर तुम्ही पाण्यात आहे तो आणि पाय धरला आणि वरती वाढताय, बघा फोर्स किती लागतो. सिमिलर कंडिशन आहे की तुम्ही वॉटर टँक वरती आहे, आता वॉटर टँकच्या वरती आहे, हवेत तरंगलेला आहे एक मुलगा आणि त्याचा पाय पकडलाय आणि त्याला वरती घ्या. आता बघा तुम्हाला कोणाचा मास जास्त दिसेल आणि कोणाचा मास कमी दिसेल. हेच बेटा कोणाचा मास कमी दिसेल? जो पाण्यामध्ये बुडलेला मुलगा आहे त्याचा हात तुम्ही वडवताय त्याचं, की ज्या ठिकाणी जो हवेमध्ये लटकला आहे आणि त्याला तुम्ही वर वाढताय, तर त्याचं मास, कोणाचं मास कमी असणार या ठिकाणी? कुठं इझी जाईल तुम्हाला त्याला बाहेर काढण्यासाठी बेटा? यस यस, सबमर्जवाला. ओके, हे सबमर्जवाला जो पाण्यात बुडलेला आहे ना, बघा तुम्ही एकदा ट्राय करून बघा. लोटू नका उगाच तुम्ही म्हणजे परत सरांनी सांगितलं तर. जेच बेटा लोटा म्हणजे जर समजा तुम्ही पोहत वगैरे असेल तर त्या केसमध्ये बघा ट्राय करून, तुम्हाला कळलं लगेच. एखादा मुलगा आहे तर त्याला थोडं शांत बैस म्हणतो, आता मी तुला बघतो ट्राय करतो म्हणा की तू बुडलेला आहे आता सध्या, तर तुझं मास बघू दे मला किती. तर बेटा तुम्हाला थोडंसं इझी जाईल कशासाठी, त्याला वरती ओढण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे काय कळतं मला की जे सबमर्ज सॉइल असतं ना, याचं जे मास आहे किंवा याचं जे वेट आहे हे कमी असतं कशापेक्षा? सॅच्युरेटेडपेक्षा. कशापेक्षा? सॅच्युरेटेडपेक्षा. हे सॅच्युरेटेडपेक्षा नाही बेटा, बाकी सगळ्या जेवढ्या काही आपण वरच्या डेन्सिटी बघितल्या, जेवढ्या काही सॉइलच्या डेन्सिटी बघितल्या, त्यांच्यापेक्षा कमी असणार आहे तुमच्या सबमर्जचं. त्याचं कारण काय? त्याचं कारण सांगतो. आता याच्यामध्ये मी डिटेल बोलणार नाहीये कारण की हा पार्ट तुमचा एफएमचा आहे, फ्लुइड मेकॅनिक्सचा आहे. तर फक्त मी तुम्हाला एक आयडिया देतो की हे होतं का. बघा ज्यावेळेस समजा एखादा वॉटर टँक आहे, बघा एखादी समजा काय रे वॉटर टँक आहे, इकडे दिसतं बघू द्या. हा, ही बघा वॉटर टँक आहे आणि या वॉटर टँकमध्ये समजा तुम्ही काय केलं रे, ज्यावेळेस समजा हे वॉटर टँकमध्ये पाणी आहे आणि एक कॅन घ्या, काय घ्या, कॅन घ्या, तिला झाकण लावा लागलं असतं. ओके, कॅन घ्या आणि त्या ठिकाणी बघा हे कॅनला काय करा, याच्यावरती ठेवा, ही कॅन आहे तुमच्या याच्यावरती ठेवा पाण्यावरती आणि याच्यावरती फोर्स अप्लाय करा. ज्यावेळेस याच्यावरती फोर्स अप्लाय करणार बेटा, तर तुम्हाला खालीहून पण त्या ठिकाणी फोर्स लागणार झाला. ओके, जर तुम्ही फोर्स अप्लाय करताय, जर त्या ठिकाणी त्याच्यावरती वेट अप्लाय करताय, तर तुम्हाला बघा तुम्ही एकदा घेऊन बघा कॅन आणि लोटा खाली त्याला, तुम्हाला काय करणार आहे, पाणी सुद्धा फोर्स लावतं. आणि हे जे पाणी फोर्स लावतं याला म्हटलं जातं बेटा बायोंट फोर्स. काय म्हटलं जातं? बायोंट फोर्स. बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला बायोंट. ओके, बायोन्सी फोर्स किंवा बायोंट फोर्स त्याला आपण म्हणतो. बायोन्सी फोर्स काय, ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये उडी मारतात, तुम्ही वर येतात. ओके, बिकॉज ऑफ द बायोन्सी फोर्स. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी बायोंट फोर्स लागतो तुमच्या वेटला, तुमच्या मासला बायोन्सी फोर्स लागत असतो. हे लक्षात ठेवा. ओके, मग त्या बायोन्सी फोर्समुळे काय होतं या ठिकाणी, या सॉइलचं किंवा तुमचं वेट कमी होतं. म्हणून तुम्हाला इझी जातं. ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये बुडलेले आहे त्याला वरती काढायला आपल्याला सोपं जातं, जोपर्यंत तो पाण्यात आहे तोपर्यंत. पण जसंही पाण्याच्या वरती आला तर वेट आपल्याला लागायला लागतं, जेवढं आहे तेवढं. कळतंय ना? म्हणजे काय समजून घ्या. बघा समजा आता या ठिकाणी हे सॉइल सॅम्पलच आहे. या ठिकाणी काय आहे, सॉइल सॅम्पल आहे. या सॉइल सॅम्पल आता याच्यामध्ये पूर्णपणे व्हाईट्समध्ये पाणी गेलेलं आहे, म्हणजे हे काय झालं रे, सॅच्युरेटेड वेट झालं. काय झालं? सॅच्युरेटेड वेट झालं. सॅच्युरेटेड वेट कोणाचं झालं या ठिकाणी, आता हे सॉइलचं सॅच्युरेटेड वेट झालं. आता सॅच्युरेटेड वेट आहे पाण्यामध्ये गेलं, नंतर इथं लागला काय रे, बायोन्सी फोर्स. काय लागला या ठिकाणी? बायोन्सी फोर्स लागला. मग बायोन्सी फोर्स लागला. ओके, मग हा वरती त्याला ढकलतोय आणि सॅच्युरेटेड वेट त्याला खाली घेऊन जातंय. मग या दोघांचं जे नेट वेट असणार आहे, नेट वेट म्हणजे काय, समजा या ठिकाणी हा डब्ल्यू सॅच्युरेटेड तुमचा किती आहे रे, डब्ल्यू सॅच्युरेटेड आहे तुमचा फॉर एक्झाम्पल
इकडे लिहितो. समजा फॉर एक्झाम्पल हा आहे तुमचा डब्ल्यू सॅच्युरेटेड 20 किलो न्यूटन आणि या ठिकाणी हा बायोन्सी फोर्स लागला समजा या ठिकाणी 12 किलो न्यूटन. ओके, फॉर एक्झाम्पल घेतोय आपण. मग या दोघांचं जे नेट वेट असणार आहे ना, तर ते नेट वेट असणार आहे बघा 20 खाली आहे आणि हा त्या ठिकाणी वरती चाललाय. जर 20 मधून 12 गेले म्हणजे काहीतरी 8 किलो न्यूटन. तर या ठिकाणी हे जे 8 किलो न्यूटन आहे तुमचं नेट वेट आहे आणि हे नेट वेट म्हणजेच तुमचं काय रे, सबमर्ज वेट आहे. काय रे, सबमर्ज वेट आहे. म्हणून सबमर्ज वेट इज इक्वल टू काय असणार तुमचं, तर सबमर्ज वेट इज इक्वल टू असणार तुमचं बघा इथे लिहितो सबमर्ज युनिट वेट, सॉरी सबमर्ज वेट, हा नॉट युनिट वेट. सबमर्ज वेट इज इक्वल टू काय असणार तुमचं, तर सॅच्युरेटेड वेट ऑफ सॉइल मायनस त्या ठिकाणी काय असणार या ठिकाणी बायोन्सी फोर्स असणार आहे. काय असणार आहे, बायोन्सी फोर्स असणार आहे. हे झालं बेटा तुमचं सबमर्ज वेट झालं. ओके, तसंच सबमर्ज तुमचं मास पण असू शकतं. ठीक आहे, तर हे बायोन्सी फोर्स त्यातून आपल्याला मायनस करावा लागतो. बायोन्सी फोर्स मायनस करून त्या ठिकाणी तुमचं जे काही वेट मिळतं तुम्हाला किंवा जे काही मास मिळतं ते तुमच्या सबमर्ज सॉइलचं मास असतं किंवा सबमर्ज सॉइलचं वेट असतं. म्हणून ते सबमर्ज सॅच्युरेटेड पेक्षा कसं असतं, कमी असतं. सॅच्युरेटेड पेक्षा काय असतं, कमी असतं. सॅच्युरेटेड पेक्षा नाही तर सगळ्यांपेक्षाच त्या ठिकाणी हे तुमचं काय असणार आहे, मास किंवा वेट कमी असणार हे लक्षात असू द्या. तुम्ही जर कधी फक्त सॅच्युरेटेड घेतलं काय, ड्राय घेतलं काय, या सगळ्यांपेक्षा कमी असणार आहे, कारण की या ठिकाणी काय लागतोय, बायोन्सी फोर्स लागतोय. हे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा. बाकी तुम्ही काही लिहू नका, फक्त मी जेवढं लिहून देतो तेवढं लिहून घ्या. आता तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलं की या ठिकाणी सबमर्जचं वेट कमी असतं. का कमी असतं, कारण की बायोन्सी फोर्स त्या ठिकाणी लागतोय. आज काय झालं काय माहिती, बायोन्सी फोर्स त्या ठिकाणी बायोन्सी फोर्स लागतोय. बायोन्सी फोर्स अपवर्ड असणार तुमचा आणि या ठिकाणी जे वेट असणार आहे सॅच्युरेटेड वेट ते ठिकाणी तुमचं कसं असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे. ठीक आहे, म्हणून सबमर्ज युनिट वेट जे काय मिळतं तुम्हाला ते कमी मिळतं. ठीक आहे, जाऊ द्या, मी इथंच ठेवतो आता. पुढचं लिहितो बेटा, कारण की वेळ चाललाय आपल्या याच्यामध्ये. कळतंय का, बघा या ठिकाणी एक फॉर्म्युला लिहून घ्या. ओके, तर गॅमा सबमर्ज इज इक्वल टू तुम्ही इथं लिहू शकता गॅमा सबमर्ज इज इक्वल टू या ठिकाणी बेटा एम सबमर्ज डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल लिहू शकता. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही लिहू शकता रो सबमर्ज इज इक्वल टू डब्ल्यू सबमर्ज डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. तर तुम्ही हे लिहू शकता. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित लिहा. आता मी थोडं फास्ट लिहितोय. बघा आणखी याच्या खाली एक एक फॉर्म्युले लिहून घ्या. ते फॉर्म्युले आता कसे येते काय आहे ते तुम्हाला सांगतो मी, फक्त जस्ट जनरल. बघा तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि हे विचारायचं एक्झाम मध्ये, रो सबमर्ज इज इक्वल टू रो सॅच्युरेटेड मायनस रो डब्ल्यू. हा एक फॉर्म्युला लिहून घ्या इथं. ठीक आहे, आणि एक इथं लिहा गॅमा सॅच्युरेटेड, सॉरी गॅमा सबमर्ज नॉट सॅच्युरेटेड, गॅमा सबमर्ज इज इक्वल टू गॅमा सॅच्युरेटेड मायनस गॅमा डब्ल्यू. ओके, मायनस गॅमा डब्ल्यू. ठीक आहे, हे किलो न्यूटन काढून टाका. ओके, गॅमा डब्ल्यू. तर हे फॉर्म्युले दोन लिहून घ्या. आता हे कसे आले तुम्हाला एक आयडिया तर मी दिली. काय कळालं आपल्याला बघा इथं, डब्ल्यू सबमर्ज काय आला, डब्ल्यू सॅच्युरेटेड मायनस बायोन्स फोर्स आला या ठिकाणी. तर या ठिकाणी याच प्रकारे हे काय आलं असणार तुमचं, गॅमा सबमर्ज इक्वल टू काय असणार, गॅमा सॅच्युरेटेड मायनस गॅमा डब्ल्यू. ठीक आहे, जसं की हे आहे तुमचं तसंच या ठिकाणी हे पण आहे आणि तसंच हे पण आहे. आता याला मी प्रूफ केलं असतं या ठिकाणी. ओके, काही जास्त वेळ लागणार नाहीये, पण ते काही कामाचं नाही आपल्या, त्याच्यामुळे मी प्रूफ करणार नाही. पण तुम्हाला एक मी जनरल आयडिया दिली की गॅमा सबमर्ज इक्वल टू गॅमा सॅच्युरेटेड मायनस गॅमा डब्ल्यू असं येऊ शकतं, कारण या ठिकाणी काय आलं, डब्ल्यू सॅच्युरेटेड मायनस काय बायोन्सी फोर्स आहे. ठीक आहे, घ्यायचा आता स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, तर गॅमा सबमर्ज इज इक्वल टू गॅमा सॅच्युरेटेड मायनस गॅमा डब्ल्यू किंवा रो सबमर्ज इक्वल टू रो सॅच्युरेटेड मायनस रो डब्ल्यू. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन आलेले आहे बरं का. आता कसे आले असणार याच्यावरती आपण डिस्कशन करणार नाही, तुम्हाला फक्त मी एक जनरल आयडिया दिली. ओके, आणि सबमर्ज डेन्सिटीवरती बायोन्सी फोर्स लागतो आणि बायोन्सी फोर्स मायनस करून त्या ठिकाणी तुम्हाला सबमर्ज युनिट वेट मिळतं किंवा सबमर्ज मास मिळतं त्या सॉइलचं, म्हणून याला बायोन्ट डेन्सिटी म्हटलं जातं. ओके, किंवा बायोन्ट युनिट वेट म्हटलं जातं, कारण की या ठिकाणी बायोन्सी फोर्स ऍक्ट असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे वेट कमी होतंय, मास कमी होतंय, म्हणून याला म्हटलं जातं बायोन्ड डेन्सिटी. लक्षात ठेवा, म्हणून सबमर्ज डेन्सिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बायोन्ड डेन्सिटी. ठीक आहे, लिहिलं असणार सगळ्यांनी.
ओके. आणि बघा ही सगळ्यात कमी असलेली डेन्सिटी असणार आहे. ओके, ही तुमची असणारी सबमर्जवाली सगळ्यात कमी असलेली डेन्सिटी असणार आहे तुमची. कारण की या ठिकाणी बायोनची फोर्स लागतोय जो की त्या वेटला कमी करतो, मासला कमी करतो. व्हॉल्यूम तर सेम असणार आहे बेटा, व्हॉल्यूम तर सेम असणार आहे. या ठिकाणी मास कमी होतं, वेट कमी होते, म्हणजे तुमचं काय होणार आहे, डेन्सिटी कमी होणार किंवा युनिट वेट कमी होणार झालं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर नेक्स्ट लिहा आता या ठिकाणी. हा, तो हा स्क्रीनशॉट घेतला तर तुम्ही आता हा स्क्रीनशॉट घ्या. हा स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये. ठीक आहे, झालंय आता. काही फक्त नोट्स आहेत, तेवढ्या नोट्स मी तुम्हाला सांगतो. बाकी तुम्हाला मी बऱ्यापैकी आता डेन्सिटीबद्दल लिहून दिलं आहे. ठीक आहे. आणि हां, आता सॉईलची डेन्सिटी मला टाका एकदा, की डेन्सिटी ऑफ सॉईल काय असते. ठीक आहे, डेन्सिटी ऑफ सॉईल काय असते टाका एकदा. ठीक आहे, डेन्सिटी टाका किंवा युनिट वेट टाका, काही टाकलं तरी चालतं. तुम्ही आता टाकून द्या. ठीक आहे, जे जे वाटतंय ते. तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये मी लागलं असतं ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या टर्ममध्ये तुम्हाला डेन्सिटी किती असणार, डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सांगन. त्याचं टेबल आहे आपल्याकडं, तो टेबल सांगन मी तुम्हाला. त्याच्यानुसार मग तुम्हाला कळून जाईल, कारण की हे स्पेसिफिक तर नसणार आहे. ओके, पर्टिक्युलर सॉईलसाठी स्पेसिफिक नसणार आहे. त्यामुळे व्हॅरी असणार. जसं की वॉटरचा 1000 सांगू शकतो आपण, तसं हे सांगता येत नाही, पण तरी एक रेंज टाकून द्या मला लागलं असतं. ठीक आहे, त्यावेळेस आपण ते कव्हर करू. ठीक आहे, म्हणजे तुमचं डेन्सिटी, युनिट वेट आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सगळं होईल. जर यावेळेस स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तो टेबल मी नाही दिला, तर पुढच्या वेळेस तो टेबल नक्की देईल, कारण की आपल्याला दोनदा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघायची. ठीक आहे, झालं असं. नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट आता नोट लिहून घ्या फास्टमध्ये. ओके, तुम्हाला आता इथंही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि नंतर लिहायचं आहे. ठीक आहे, आता मी एक्सप्लेन करतो, तुम्ही फक्त ध्यान द्या. बघा, रोडी आणि गॅमाडी. रोडी आणि गॅमाडी म्हणजे काय रे, ड्राय डेन्सिटी आणि तुमचं ड्राय युनिट वेट जे आहे ते काय बघा, कॅन ऑल्सो यूज ॲज अन इंडिकेटर ऑफ डेन्सनेस ऑफ अ सॉइल. सॉईलचा जो डेन्सनेस आहे त्याचं इंडिकेटर आहे तुमचं रोडी अँड गॅमाडी. ओके, ड्राय डेन्सिटी किंवा ड्राय युनिट वेट जे आहे बेटा तुमचं, हे काय करतं, इंडिकेट करतं आपल्याला डेन्सनेस ऑफ सॉइल. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, की समजा तुमचा रोडी आहे ना, तर रोडी म्हणजे डेन्सिटी जी आहे सॉइलची, तर सॉइलची डेन्सिटी जेवढी आहे त्याच्यानुसार आपण डेन्सनेस ऑफ सॉइल सांगू शकतो. डेन्सनेस ऑफ सॉइल म्हणजे कसं बघा, आता या ठिकाणी डेन्सनेस तुम्हाला कळलं की किती लूज सॉइल आहे तुमची किंवा किती डेन्स आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 मीटर क्यूबची टँक घेतली, 1 मीटर क्यूबची टँक घेतली, याच्यामध्ये काय टाकलं, सॉइल टाकली. सॉईल टाकली. आता 1 मीटर क्यूब आहे. नंतर काय केलं तुम्ही, याचं आता मास घेतलं. काय घेतलं, मास घेतलं आणि तुम्हाला एक डेन्सिटी मिळाली. एक काय मिळाली, डेन्सिटी मिळाली. ठीक आहे, आता ही एकदम लूज सॉईल आहे. ओके, आता ही जी लूज सॉईल आहे म्हणजे डेन्सिटी कशी मिळाली, कमी मिळाली. जर समजा तुम्ही काय केलं, सेम व्हॉल्यूम आहे आणि याला काय केलं, कॉम्पॅक्ट केलं. मग आता ही सॉईल इथपर्यंत आली, पण त्यात आणखी तुम्ही सॉईल ॲड केली आणि आता परत त्याला आणखी कॉम्पॅक्ट केलं, म्हणजे याच्यामध्ये सॉईल जास्त बसली, मास जास्त बसलं, आपलं व्हॉल्यूम तर सेम आहे ना. मग या केसमध्ये जर समजा आपण त्याला जास्त कॉम्पॅक्ट केलं, तर या ठिकाणी डेन्सिटी काय झाली, वाढली. ओके, डेन्सिटी काय झाली, वाढली. आणि डेन्सिटी वाढली म्हणजे अगोदर लूज होतं, आता काय झालं, डेन्स झालं, कॉम्पॅक्ट झालं, म्हणजे डेन्सनेस वाढला. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, की हे जे डेन्सिटी कमी आहे की डेन्सिटी जास्त आहे, याच्यानुसार त्या ठिकाणी ते काय इंडिकेट करतं, सॉईलची डेन्सनेस इंडिकेट करतं, की तुमची सॉईल किती डेन्स आहे. म्हणून जेवढी जास्त डेन्सिटी बघा या ठिकाणी, जेवढी जास्त डेन्सिटी म्हणा किंवा जेवढं जास्त तुमचं काय असणार आहे, युनिट वेट. ओके, हा गॅमा गॅमा डी गॅमा डी. थांबा एकच मिनिट. बघा, जेवढी तुमची ड्राय डेन्सिटी जेवढी तुमची जास्त असणार आहे. ओके, समजा त्या ठिकाणी किंवा युनिट वेट तुमचं जेवढं जास्त असणार आहे, ड्राय युनिट वेट, तर तेवढंच तुमचं काय असणार आहे, डेन्सनेस असणार आहे. काय असणार आहे बेटा, तेवढाच डेन्सनेस त्या ठिकाणी तेवढा जास्त असणार, हे लक्षात ठेवा. जेवढी जास्त डेन्सिटी तेवढा जास्त डेन्सनेस. जेवढी कमी डेन्सिटी म्हणजे काय होतं, याचा अर्थ एका मीटर क्यूबमध्ये कमी मास बसलंय. कमी मास बसलं म्हणजे याच्यामध्ये व्हॉइड जास्त आहे, ते कॉम्पॅक्टेड नाही, ते लूज आहे, म्हणजे डेन्सनेस काय असणार तुमचा, कमी असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतं बघा, की हा डेन्सनेस जो आहे तो कसा असणार आहे, मग डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार. येस बेटा, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार ह्या रोडी आणि गॅमाडीला का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार. येस सांगा मला. डायरेक्टली प्रोपोर्शनल की इन्व्हर्सली. इन्व्हर्सली म्हणजे एक जण वाढतं, एक जण कमी होतं, आणि डायरेक्टली म्हणजे एक जण वाढतो, दुसरा पण वाढतो, त्याला आपण डायरेक्टली म्हणतो. ठीक आहे. हेच बेटा काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. काय असणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रोडी अँड गॅमा डी. तर या ठिकाणी हे लिहून घ्या. ठीक आहे, डेन्सनेस हा कसा असणार, डायरेक्टली म्हणजे जर तुमचा रोडी इन्क्रीज होतोय, इथं लिहून दिलं मी तुम्हाला, रोडी इन्क्रीज होतोय किंवा गॅमाडी इन्क्रीज होतोय तुमचा, तर डेन्सनेस सुद्धा इन्क्रीज होणार. जेवढं जास्त डेन्सिटी तेवढी जास्त डेन्सनेस, जेवढी जास्त डेन्सिटी जास्त, जेवढं जास्त युनिट वेट तेवढं जास्त डेन्सनेस असणार, हे लक्षात असू द्या. बघा, आपण आणखी एक पॅरामीटर बघितला होता. बघा, आपण आणखी एक पॅरामीटर बघितला होता जो की डेन्सनेसला इंडिकेट करत होता. कोणता होता तो, तिथं पण आपण पाठीमागं पण बघितलं. इथे ठिकाणी एक असा पॅरामीटर होता जो डेन्सनेस सांगत होता सॉइलचा, कमी डेन्स आहे की जास्त डेन्स आहे बेटा. येस बेटा, कोणता होता तो,
यस, तो होता बेटा व्हॉइड रेशो. काय होता? व्हॉइड रेशो. पण हे व्हॉइड रेशोला कसं होतं? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होतं. हे या ठिकाणी लक्षात ठेवा लागेल. तुम्ही नोट म्हणून इथं लिहू शकता. नोट म्हणून इथं लिहू शकता की डेन्सनेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ई. म्हणजे दोन पॅरामीटर मला मिळाले. एक म्हणजे डेन्सिटी, ड्राय डेन्सिटी किंवा ड्राय वेट तुमचं, आणि एक आहे तुमचं काय रे? व्हॉइड रेशो. हे दोघं पण डेन्सनेसला इंडिकेट करतात. पण एक डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि एक असतो तुमचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. बघा नेक्स्ट पॉईंट बघा या ठिकाणी. बघा नोट 2 काय म्हणते? सॅच्युरेटेड युनिट वेट ऑफ सॉइल इज इक्वल टू बल्क युनिट वेट ऑफ सॉइल वेन इट इज अ फुल्ली सॅच्युरेटेड. बघा सॅच्युरेटेड युनिट वेट ऑफ सॉइल काय असणार? आता आपण डेफिनेशन बघितली, पण ते काय म्हणतं बघा, सॅच्युरेटेड युनिट वेट म्हणजेच बल्क युनिट वेट. बल्क युनिट वेट तर आपण अगोदर बघितलं, पण सॅच्युरेटेड युनिट वेट म्हणजेच काय? बल्क युनिट वेट ऑफ सॉइल वेन इट इज अ फुल्ली सॅच्युरेटेड. मी अगोदर सांगितलं तुम्हाला बल्क युनिट वेट किंवा बल्क डेन्सिटी काय असते तुमची, की सॉइलची अशी डेन्सिटी जी की एक्झिस्टिंग नेचर शो करते. जी की सॉइल तुमची ड्राय असेल किंवा सॅच्युरेटेड असेल किंवा तुमची पार्शली सॅच्युरेटेड असेल तर ती तुमची बल्क डेन्सिटी किंवा बल्क युनिट वेट झालं. ओके, पण जर समजा तुमचं एक्झिस्टिंग कंडिशन काय घेतली आपण? सॅच्युरेटेड घेतली. सॉइलचं वेट आपण सॅच्युरेटेड घेतलं, मग अशा केसमध्ये तुमचं काय म्हणते? सॅच्युरेटेड युनिट वेट किंवा सॅच्युरेटेड डेन्सिटी बनतं. ठीक आहे, काय म्हणतं? सॅच्युरेटेड डेन्सिटी बनतं. म्हणून या ठिकाणी काय लिहून दिलं बघा त्यांनी? बल्क युनिट वेट ऑफ सॉइल वेन इट इज अ फुल्ली सॅच्युरेटेड. ठीक आहे, सॅच्युरेटेड युनिट वेट म्हणजेच बल्क युनिट वेट. पण बल्क युनिट वेट कोणतं? सॅच्युरेटेड वालं. जर बल्क युनिट वेट घेताना जर तुम्ही सॉइल सॅच्युरेटेड घेतली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय भेटतं? सॅच्युरेटेड युनिट वेट ऑफ सॉइल भेटतं. आणि हा क्वेश्चन आला होता SSC 2020 2020 मध्ये. हा क्वेश्चन होता. ओके, सिंपल होता. या ठिकाणी आपण बघितलं बल्क युनिट वेट ऑफ सॉइल म्हणजेच तुमचं सॅच्युरेटेड पण असू शकतं, तुमचं ड्राय पण असू शकतं. बल्क युनिट वेट तुमचं सॅच्युरेटेड कधी असतं? ज्यावेळेस तुम्ही सॉइल सॅच्युरेटेड घेणार त्यावेळेस ते बनणार तुमचं सॅच्युरेटेड युनिट वेट किंवा सॅच्युरेटेड डेन्सिटी बनणार झालं. ठीक आहे, जर नसेल लक्षात आलं तुम्ही इकडे लक्ष द्या. काय लक्ष द्या? बघा, इफ सॉइल इज अ सॅच्युरेटेड, जर तुमची सॉइल सॅच्युरेटेड आहे, आता एक्झिस्टिंग कंडिशन काय झाली आपली? आता सॅच्युरेटेड झाली. जर सॉइल तुमची सॅच्युरेटेड असेल तर मला सांगा तुमची जी डेन्सिटी आहे ती नेमकं तुम्हाला कोणती मिळणार? ड्राय डेन्सिटी मिळणार, सॅच्युरेटेड डेन्सिटी मिळणार की बल्क डेन्सिटी मिळणार? येस बेटा, जर सॉइल तुमची सॅच्युरेटेड असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला डेन्सिटी काय मिळणार? बल्क मिळणार, सॅच्युरेटेड मिळणार किंवा ड्राय मिळणार? काय मिळणार रे? येस, काय मिळणार? हां, काय मिळणार? सॅच्युरेटेड डेन्सिटी मिळणार तुम्हाला. बरोबर आहे, सॅच्युरेटेड डेन्सिटी. म्हणजे या केसमध्ये बघा, जो तुमचा गॅमा सबमर्ज बनन ना, तर गॅमा सबमर्ज बनन तुमचा गॅमा सॅच्युरेटेड. ओके, किंवा मग तुम्ही इथं लिहू शकता रो रो सबमर्ज कुठून आला रे? सबमर्ज म्हणजे बल्क आहे. ठीक आहे, टाइम संपला आपला त्यामुळे होतंय. ठीक आहे, तर हे सबमर्ज नाही, गॅमा बल्क लिहा, गॅमा बल्क. बघा, गॅमा बल्क जो आहे तुमचा, तर गॅमा बल्क हा गॅमा सॅच्युरेटेड बनणार. ठीक आहे, गॅमा बल्क हा तुमचा गॅमा सॅच्युरेटेड बनणार. गॅमा बल्क काय सांगतं? एक्झिस्टिंग कंडिशनवरती जे काही डेन्सिटी भेटणार किंवा युनिट वेट भेटणार ते. पण जर एक्झिस्टिंग कंडिशन तुमची सॅच्युरेटेड असेल तर गॅमा बल्क बनणार गॅमा सॅच्युरेटेड. जर समजा तुमची एक्झिस्टिंग कंडिशन किंवा सॉइल तुमची ड्राय असेल तर ड्राय म्हणा किंवा फुल्ली ड्राय म्हणा, मग अशा केसमध्ये तुमचा गॅमा बल्क बनणार. काय बनणार आहे? गॅमा बल्क तुमचा हा गॅमा ड्राय बनणार. ओके, गॅमा ड्राय बनणार. ठीक आहे, कळतंय ना या ठिकाणी? तर गॅमा बल्क तुमचा काय बनणार? गॅमा ड्राय बनणार. कळतंय? वेळ बघू द्या मला आता, थोडंफार राहिले होतंय आणखी. ठीक आहे, तेवढं घेऊनच टाकू द्या मला आता, कारण की परत मग पुढचा नवीन टॉपिक आपल्याला स्टार्ट करता येईल. ठीक आहे, थोडा वेळ थांबा, लगेच आपण त्याने कंप्लीट करूया. बघा, कळलं तुम्हाला आता? आणि याच्याच बेसिसवरती बघा, याच्या बेसिसवरतीच त्यांनी काय सांगितलं की बघा इथे गॅमा सॅच्युरेटेड इक्वल टू काय? गॅमा बल्क. पण कधी? सॉइल इज सॅच्युरेटेड. बघा आता, सॅच्युरेटेड युनिट वेट ऑफ अ सॉइल इज इक्वल टू बल्क युनिट वेट ऑफ सॉइल वेन इट इज अ फुल्ली सॅच्युरेटेड. ज्यावेळेस तुमचं ते फुल्ली सॅच्युरेटेड असेल त्या केसमध्ये तुमचं ते काय असणार आहे? मग सॅच्युरेटेड युनिट वेट असणार आहे. बल्क युनिट वेट तुमचं सॅच्युरेटेड युनिट वेट असणार आहे ज्यावेळेस तुमची सॉइल फुल्ली सॅच्युरेटेड असणार आहे. तुम्ही याला दोन्ही प्रकारे समजू शकता. काही हार्ड नाही बेटा असं. ठीक आहे, उगं त्यामध्ये आपण जास्त वेळ बोलू तर कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. ठीक आहे, झालं असणार तुमचं. स्क्रीनशॉट घ्यायचा एकदा, स्क्रीनशॉट घ्या. हा, ठीक आहे. आता बघा, ज्यांना नाही कळालं नाही, ज्यांना आता समजा नसेल कळालं तर नको कळू द्या. ठीक आहे, पुढे पण सांगतो मी. बघा इथं S इज इक्वल टू 1 असतो आणि इथं S इज इक्वल टू 0 असतो. आता या टर्मचा वापर करून मी फॉर्म्युल्याचा वापर करून त्या ठिकाणी परत ही सिच्युएशन तुम्हाला पुढे समोर समजून सांगा. ठीक आहे, चला आता एक शेवटचा पॉईंट बघा या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी थांबून जाऊया. बघा, a submerged soil will always be saturated
तुमची जी सबमर्ज सॉईल आहे ती ऑलवेज सॅच्युरेटेड असणार. आपण आता पाठीमागं बघितलं होतं की तुमची जी सबमर्ज सॉईल आहे, बुडालेली सॉईल आहे, ती सॅच्युरेटेड असणार. सॅच्युरेटेडचा मिनिंग काय होतो की त्याचे पूर्णपणे जे व्हाईट्स आहे ते पूर्णपणे पाण्याने भरलेले नसतात. तिथं पॉसिबल आहे बेटा की जर तुमची सबमर्ज सॉईल आहे विल ऑलवेज बी सॅच्युरेटेड, ती ऑलवेज सॅच्युरेटेड असणार. सबमर्ज सॉईल तुमची ऑलवेज सॅच्युरेटेड असणार, म्हणजे जी काही सबमर्ज सॉईल आहे त्याच्या व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्समध्ये पूर्णपणे पाणी नक्की असणार. ओके, याचा मिनिंग होतो. बट इट इज नॉट नेसेसरी दॅट सॅच्युरेटेड सॉईल विल ऑलवेज बी सबमर्ज. पण हे नेसेसरी नाही आहे की जी सॅच्युरेटेड असेल ती सबमर्ज असेल. आता हे तर लॉजिक तुम्हाला कळालं, पण तसं पण ओके पाठीमागे आपण एक्सप्लेन केलं होतं की जी सबमर्ज सॉईल आहे ती तर ऑलवेज सॅच्युरेटेड असणार, पण जी सॅच्युरेटेड आहे ती तुमची ऑलवेज सबमर्जच असेल असं नाहीये. हा, ती सबमर्ज असू शकते कधी. जी सबमर्ज सॉईल जर तुम्ही घेतली तिला तुम्ही सॅच्युरेटेड सॉईल म्हटलं तर ती सबमर्ज असू शकते एकाला. पण या ठिकाणी हे लक्षात घ्या या ठिकाणी की तुमची जी सॅच्युरेटेड सॉईल आहे ती ऑलवेज सबमर्जच असेल असं नाहीये, हे लक्षात असू द्या. आता याचं एक्झाम्पल समजून सांगतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला जर नसेल कळालं तर समजून घ्या. या ठिकाणी समजा ही तुमची ग्राउंड लेवल आहे, ही ग्राउंड लेवल आहे आणि या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे ग्राउंडच्या आतमधून पाणी वाहत राहतं. ओके, आणि ती एक पाण्याची लेवल असते, त्याला आपण काय म्हणतो, त्या पाण्याच्या लेवलला वॉटर टेबल लेवल म्हणतो. काय म्हणतो? वॉटर टेबल लेवल म्हणतो. ही लेवल तुमची वॉटर टेबल लेवल. ठीक आहे, आणि इकडे खाली पाणी असणार. ओके, इकडे काय असणार? पाणी दिसतं इकडं. ठीक दिसतं, इकडे पाणी असणार. काय असणार? पाणी असणार. आणि जर तुम्ही याच्यामध्ये काय घेतलं रे, सॉईल सॅम्पल घेतलं. बघा वॉटर टेबल लेवल आहे तुमची, वॉटर टेबल लेवल खाली पाणी वाहतं सगळ्यांना, म्हणजे विहिरीला पाणी लागतं, कुठून लागतं? वॉटर टेबलनुसार. मग या ठिकाणी याच्यातलं जर तुम्ही सॉईल सॅम्पल घेतलं, यातलं जर तुम्ही सॉईल सॅम्पल घेतलं, या ठिकाणी बघा हे सॉईल सॅम्पल, हे सॉईल सॅम्पल तुमचं असणार आहे सबमर्ज सॉईल सॅम्पल. काय असणार आहे? सबमर्ज सॉईल सॅम्पल. ओके, हे सॉईल सॅम्पल असणार तुमचं सबमर्ज सॉईल सॅम्पल. बघा आता सबमर्ज आहे म्हणजे प्लस हे सॅच्युरेटेड सुद्धा असणार आहे. काय असणार आहे? सॅच्युरेटेड सुद्धा असणार आहे. जे सबमर्ज सॉईल आहे तुमची ती सॅच्युरेटेड सुद्धा असणार आहे, कारण की हे जे पूर्ण जे व्हाईट्स आहे ते पाण्याने भरलेले असणार. बघा आता आपल्याला एक कन्सेप्ट माहिती आहे की समजा इथपर्यंत वॉटर टेबल आहे आणि इकडे परत तुमची सॉईल आहे, इकडे पण काय तुमची सॉईल आहे. मग होतं काय या ठिकाणी, या सॉईलमध्ये आज यांना पण जास्त वेळ लागला आपल्याला. या सॉईलमध्ये बघा या ठिकाणी, या सॉईलमध्ये पाणी जे आहे बेटा वरती यायला लागतं. ओके, या सॉईलमध्ये पाणी वरती यायला लागतं. हे तुम्हाला माहिती असेल सगळ्यांनी. जर बघा तुम्ही अंडरग्राऊंड जर पाईप टाकला एखादा आणि पाणी सोडलं तर पाणी अंडरग्राऊंड आहे, खाली जायला पाहिजे ग्रॅव्हिटीमुळं. पाणी खाली जायला पाहिजे, पण वरचा पण पार्ट त्या ठिकाणी ओला होतो. सॉईल वरची पण सॉईल ओली होती. का होती? कारण की त्या ठिकाणी पाणी या प्रकारे वरती येतं आणि हे जे पाणी वरती येतं याला म्हणतात बेटा कॅपिलरी. काय म्हणतात? कॅपिलरी म्हणतात. तर कॅपिलरीमुळे त्या ठिकाणी वर येतं. कॅपिलरी म्हणजे काय असतं बघा, तुमची जे सॉईल असतं त्याच्या सॉईलमध्ये छोटे छोटे व्हाईट असतात. ते व्हाईट जर कनेक्ट झाले आणि जर ते कनेक्ट झाले आणि पाण्याला मिळाले खाली, तर पाणी तुमचं काय होतं? वरती येतं. त्याला म्हणतात बेटा कॅपिलरी ॲक्शन. ते झालं बेटा तुमचं कॅपिलरिटी. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? कॅपिलरिटी म्हणतो. आणि या ठिकाणी जिथपर्यंत तुमचं पाणी वर येतं बेटा त्याला आपण म्हणतो कॅपिलरी झोन. काय म्हणतो? कॅपिलरी झोन. काय म्हणतो? कॅपिलरी झोन. मग आता कॅपिलरी झोनमध्ये सुद्धा पाणी आहे आणि इथले सुद्धा सॉईल जे आहे ती त्याच्यामधले जे व्हाईट्स आहे ते पाण्यानं भरलेले असणार. जर मी इथलं जर सॅम्पल घेतलं, ओके, हे जे सॅम्पल घेतलं तर याच्या व्हाईट जे आहे पूर्णपणे पाण्याने भरलेले असणार. म्हणजे या ठिकाणी हे कसं असणार आहे तुमचं? सॅच्युरेटेड असणार आहे. हे जे सॅम्पल असणार आहे तुमचं सॉईलचं हे कसं असणार आहे? सॅच्युरेटेड असणार आहे. पण हे सबमर्ज आहे का? पाण्यात बुडलेलं आहे का? नाही बेटा. पण या ठिकाणी जर तुम्ही वॉटर टेबलच्या खालचं जर कधी सॅम्पल घेतलं तर हे सबमर्ज आहे. हे सबमर्ज प्लस सॅच्युरेटेड आहे. बघा या ठिकाणी सबमर्ज सॉईल विल ऑलवेज बी सॅच्युरेटेड, तर ही सॅच्युरेटेड असणार झाली. पण जी सॅच्युरेटेड सॉईल आहे ती ऑलवेज सबमर्ज असेल असं नाहीये. हा, इथलची सॅच्युरेटेड ही सबमर्ज आहे किंवा ही सबमर्ज सॅच्युरेटेड आहे, पण इथली जी सॅच्युरेटेड सॉईल आहे ही सबमर्ज नसणार आहे. ही सबमर्ज नसणार आहे कारण की हे फक्त त्या ठिकाणी कॅपिलरीमुळे त्या ठिकाणी काय झालंय? ओलं झालंय. पण दोन्हीकडे पण बघा, दोन्ही ठिकाणी जे आहे व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्स हे पूर्णपणे पाण्याने भरलेले असल्यामुळं या ठिकाणी सुद्धा यस तुमचा 1 असेल आणि या ठिकाणी सुद्धा तुमचा यस काय असणार झाला? 1 असणार झाला. म्हणजे दोन्हीकडे पण सॅच्युरेटेड असणार झाली तुमची सॉईल, पण खालची जी आहे ती कशी असणार आहे? सबमर्ज असणार आहे. बस एवढंच या ठिकाणी सांगायचं होतं. आणि याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्याला तुम्ही खाली फक्त इथं पॉईंट म्हणून लिहू शकतात की सॉईल मास, मी पास्टमध्ये लिहून देतो, सॉईल मास किंवा सॉईल सॅम्पल म्हटलं तरी चालतं. सॉईल मास किंवा सॉईल सॅम्पल म्हणा, ठीक आहे, सॉईल मासच म्हणा, ठीक आहे, हरकत नाही. सॉईल मास बिलो 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 वॉटर टेबल. आता वॉटर टेबल हे तुमचा WT. ओके, वॉटर टेबल ज्यांना माहिती नाही सर्च करा वॉटर टेबल काय असतात. एवढा वेळ नाही माझ्याकडे वॉटर टेबल सांगायला, कन्सेप्ट छोटी आहे. जर काम पडलं समोर तर मी सांगा. वॉटर टेबल या ठिकाणी सर्च करून घ्या. तर सॉईल मास बिलो वॉटर टेबल, सॉईल मास बिलो वॉटर टेबल या ठिकाणी बघा जी सॉईल असणार तुमची कशी असणार आहे? सबमर्ज बिलो वॉटर टेबल म्हणजे ही वाली.
ही वाली. ओके, सबमर्ज प्लस काय असणार आहे, सॅच्युरेटेड असणार आहे. आणि सॉइल मास बघा, याला मी सॉइल मासला असं लिहितो, सॉइल मास इन कॅपिलरी झोन, इन हे तुमचं कॅपिलरी झोन. ओके, इन कॅपिलरी झोन. तर काय असणार बेटा या ठिकाणी, कॅपिलरी झोनच्या समोर लिहा सॅच्युरेटेड. हे काय असणार आहे, फक्त सॅच्युरेटेड असणार आहे. आणि हे काय होतं तुमचं, सबमर्ज प्लस सॅच्युरेटेड होतं. ठीक आहे, या प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतात. इफ सॉइल मास बिलो वॉटर टेबल देन सॉइल इज सबमर्ज सॉइल, सॅच्युरेटेड सॉइल. तर सॅच्युरेटेड पण असणार ती आणि सबमर्ज पण असणार. आणि जर त्यांनी विचारलं सॉइल मास इन अ कॅपिलरी झोन, तर ते कसं असणार, सॅच्युरेटेड असणार, नॉट अ सबमर्ज. ते सबमर्ज नसणार आहे. तर या प्रकारचे क्वेश्चन फॉर्म होऊ शकतात. ठीक आहे, झालं असणार तुमचा ते. ठीक आहे, राहिला प्रश्न आता आहे कंपॅरिझनचा. ओके, हा कंपॅरिझनचा. तर कंपॅरिझनचा मी तुम्हाला लिहून देतो, त्याची हिंट वगैरे जे आहे त्याला त्याचं जे प्रॉपर आहे बेटा या ठिकाणी एक्सप्लेन करायला तर वेळ नाही आपल्याकडे एवढा. पण बघा या ठिकाणी कंपॅरिझन म्हणजे काय, कोणती डेन्सिटी यामधली मोठी असणार, कोणती डेन्सिटी छोटी असणार. तर बेटा या ठिकाणी बघा, लिहून घ्या तुम्ही पण. गॅमा सॉलिड हे ग्रेटर असतं. आपल्याला माहिती आहे गॅमा सॉलिड सगळ्या सॉलिडचं वेट जे आहे सगळ्यात जास्त असणार. कशापेक्षा, साबुदाण्यापेक्षा. कशापेक्षा, साबुदाणा. म्हणजे काय रे, गॅमा सॅच्युरेटेड. नंतर त्या ठिकाणी काय आहे, ग्रेटर दॅन गॅमा बल्क, ग्रेटर दॅन गॅमा ड्राय. आणि या ठिकाणी ग्रेटर दॅन असणार आहे गॅमा सबमर्ज. ओके, तर सगळ्यात कमी वेट कोणाचं असणार, गॅमा सबमर्जचं. सगळ्यात जास्त वेट कोण असणार आहे, तर गॅमा सॉलिडचं. सॉलिडची डेन्सिटी पण सेम, डेन्सिटीचं पण हेच असणार. आता युनिट वेट सांगितलं, डेन्सिटी पण सेम. तर डेन्सिटी ऑफ सॉलिड सगळ्यात जास्त असणार आणि डेन्सिटी ऑफ सबमर्ज सॉइलचे सगळ्यात कमी असणार. या ठिकाणी लक्षात ठेवा, ही सिक्वेन्स लक्षात ठेवा. ओके, ही गॅमा बल्क आहे तुमचं. ठीक आहे, लिहून घ्या. आणि कसं लक्षात ठेवायचं एकदा शॉर्टमध्ये सांगून टाकतो, एवढा वेळ झालाच आहे तेवढं पण सांगून टाकतो, कशाला परत एकदा. ठीक आहे, बघा आता याला कसं लक्षात ठेवायचं, कोणाचं जास्त आहे सगळ्यात कमी कोणाचं आहे. तर तुम्हाला तर एवढं कळालं असणार की सेम व्हॉल्यूम जर असेल, सेम व्हॉल्यूम जर घेतलं मी, ओके, समजा 1 मीटर क्यूब टँक घेतली, त्याच्यामध्ये सॉलिड टाकलं, तर सॉलिड टाकलं एका टँकमध्ये टाकलं, सेम व्हॉल्यूम आहे, एका टाकलं सॅच्युरेटेड सॉइल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सॉलिड पण आहे आणि पाणी पण आहे, म्हणजे व्हॉइड्स पण आहे. नंतर या ठिकाणी बघा गॅमा बल्क आहे तुमचा, गॅमा बल्कमध्ये मग कोणतीही कंडिशन असू शकते. त्यानंतर गॅमा ड्राय आहे तुमचा या ठिकाणी. तर गॅमा ड्राय जो आहे त्याच्यामध्ये फक्त तुमचं सॉलिड असणार आणि व्हॉइड्स असणार, सॉलिड आणि व्हॉइड्स असणार. आणि गॅमा सबमर्ज तुम्हाला मी सांगितलं. मग आता जर काही सेम व्हॉल्यूम असेल तर अशा केसमध्ये फक्त सॉलिड टाकताय तुम्ही, फक्त सॉलिड. मग अशा केसमध्ये याची सगळ्यात जास्त असणार, याची सगळ्यात जास्त. नंतर जिथं मग आता काय इथं बघा या ठिकाणी सॅच्युरेटेड आहे म्हणजे काय, पाणी आहे आणि तुमचं सॉलिड आहे, म्हणून याचं वेट 2 नंबरला. नंतर या ठिकाणी बघा इथं काय आहे, पाणी आहे, त्यानंतर सॉलिड आहे आणि एअर आहे. ओके, व्हॉल्यूम तर सेम आहे, पाणी आहे, एअर आहे आणि त्या ठिकाणी काय वॉटर आहे, वॉटर आहे त्या ठिकाणी, सॉलिड आहे आणि काय आहे तुमचं एअर आहे. तर या केसमध्ये व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जास्त असणार एअरमुळं, मग अशा केसमध्ये याची त्याच्यापेक्षा कमी असणार. इथं पाणी तर कमी झालं, इथं पाणी कसं आहे बघा या ठिकाणी, हाफ पाणी आहे समजा आणि हाफ एअर आहे. इथं पूर्ण एअर आहे आणि व्हॉइड जास्त असल्यामुळे याचं परत त्याच्यापेक्षा वेट कमी येणार आणि सबमर्ज तुम्हाला म्हणजे सगळ्यापेक्षा वेट कमी असणार. आता हे नसन तुमच्या लक्षात येते बेटा, आता जर तुम्ही याला प्रॉपर समजून घेतलं तर कळन तुम्हाला, तुम्ही तेवढं डोकं लावा. नसन तर फक्त मी हिंट सांगतो. बघा काय घ्या, एक सॉलिड घ्या, काय घ्या, एक सॉलिड घ्या. आता हे सॉलिड म्हणजे काय रे, हा सॉलिड कोणता घेतला तुम्ही, हा घेतला तुम्ही साबुदाणा. काय घेतला, साबुदाणा. काय घेतला, साबुदाणा. स्पेलिंग वरती जाऊ नका, साबुदाणा घ्या. ओके, साबुदाणा म्हणजे हा सॉलिड आहे तुमचा. साबुदाण्यामधलं एक सॉलिड उचलला तुम्ही, काय केला, सॉलिड उचलला. साबुदाणा कसला रे, ओके, साबुदाणा. ओके, साबुदाण्याचा एक सॉलिड घेतला आणि तो सगळ्यांनी मिळून काय केला, सगळ्यांनी सबमर्ज. ओके, सगळ्यांनी किंवा सबने साबुदाणा घ्या आणि या ठिकाणी काय करा, सॉलिड घेतलं, साबुदाणा घेतला आणि तो काय करा, सगळ्यांनी मिळून काय करा, सगळ्यांनी. ओके, सगळ्यांनी म्हणा किंवा सबने मिलकर खाया. ओके, या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता सबने मिलकर खाया. ठीक आहे, साबुदाणा. मग आता या ठिकाणी बघा सॉलिड जे आहे बेटा तुमचं, सॉलिड म्हणजे सगळ्यात जास्त वेट कोणाचं, सॉलिडचं. नंतर साफ और सॅच्युरेटेड, या ठिकाणी बू आहे तुमचा म्हणजे बल्क आहे तुमचा. ओके, साबुदाणा. नंतर डी आहे म्हणजे ड्राय आहे तुमचा आणि सबने मिलके खाया म्हणजे काय रे, सबमर्ज आहे. सबने मिलके खाया म्हणजे सबमर्ज आहे, म्हणजे शेवटी सबने मिलके खाया. तुम्ही या प्रकारे लक्षात ठेवू शकता. आता मी हिंट फास्ट सांगितली आहे. ओके, तुम्ही याला रिपीट करून बघून घ्या. ओके, आता मी जास्त डोकं लावणार नाही. ठीक आहे, करा आता सगळ्यांनी एंड. जर बेटा तुम्हाला व्हिडिओ आवडताय तर लाईक करत चला फक्त. चला लाईक करत चला व्हिडिओ जर आवडताय. जर ज्यांनी ऑलरेडी लाईक केले त्यांनी डबल दाबू नका रे. ठीक आहे, चला मग एंड करा आता सगळ्यांनी. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.